This conference will now be recorded. नमस्कार. श्रीरामपूर आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे आजच्या आयोजित या कौटुंबिक चर्चा सत्रामध्ये उपस्थित श्रीरामपूर आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सर्व सदस्य, वैद्य सतीश, अमित आणि अन्य माझे विद्यार्थी मित्र, दोन गोष्टीसाठी मी सापा म्हणजे श्रीरामपूर आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशनचे आभार मानू इच्छितो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. नंबर एक, गेल्या 24 दिवसापासून कोविडच्या लॉकडाऊनमुळे वाया जाणारा वेळेचा सदुपयोग अशा प्रकारचे वेबिनार, क्लिनिकल मीटिंग्स तुम्ही ज्ञानार्जनासाठी ठेवलेत आणि एक चांगला उपक्रम सुरू केला. आणि नंबर दोन, आजचा माझा तुमच्या क्लिनिकल मीटिंगला जॉईन होण्याचा हा 5वा दिवस आणि 5व्याच दिवशी माझ्यासारख्या एका सामान्य वैद्याला आज पूर्ण तास दीड तास बोलण्याची सुसंधी तुम्ही मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. खर तर मी वयाने जरी किंवा अनुभवाने जरी ज्येष्ठ असेल तरी तुम्ही सर्व उपस्थित हे ज्ञानाने माझ्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहात असं मी मानतो. आज मला या ठिकाणी वातव्याधी बद्दल माझे विचार मांडण्याची सुसंधी या ठिकाणी दिली. शूल इज इक्वल टू वात असं म्हटलं जातं. मग पायाच्या नखापासून ते केसापर्यंत ज्या ज्या ठिकाणी शूल उत्पन्न होणार त्या त्या ठिकाणी आपल्याला वाताचा विचार करावा लागेल. आणि मग त्या सर्वच गोष्टीबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला 8 दिवस देखील अपुरे पडतील. म्हणून या ठिकाणी आपण फक्त संधिवात याचा विचार करूयात. काही वर्षापूर्वी आयुर्वेदानं संधिवाताला देखील वात आणता येतो या शीर्षकाखालील माझा एक आर्टिकल त्यावेळी पब्लिश केलेलं होतं. त्यामध्ये मी काही सक्सेस स्टोरीज त्या आर्टिकल्स मध्ये लिहिलेल्या होत्या. त्यातील काही सक्सेस स्टोरीज प्रत्येक वातानुसार या 2-3 या ठिकाणी मी सांगू इच्छितो. संधिवात आपण नेहमी म्हणतो की संधिवात काही बराच होत नाही, असं बऱ्याचदा मॉडर्न सायन्स देखील आता ऍक्सेप्ट करतं की संधिवाताला जगात औषध नाही. आणि आपण देखील एखादा पेशंट पटकन बरा होतो आणि एखादा पेशंट मग बऱ्याचदा डोकं खातो, लवकर त्याला फरकच पडत नाही, मग त्यावेळी आपण डिप्रेशन मध्ये येतो आणि संधिवाताला खरोखर लगेच फरक पडत नाही असं आपण देखील म्हणतो. परंतु मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 25 वर्ष 10 प्रकारचे मॉडर्न मेडिसिन सकाळ दुपार संध्याकाळ खाणारे पेशंट बघितले आणि त्यानंतरही त्यांना उचलून दवाखान्यात आणावं लागताना मी बघितलंय. मग 25 वर्ष जर ॲलोपॅथीचे औषधं खाऊन पेशंट बरा होत नसेल, मग अशा ठिकाणी आपण वर्ष दीड वर्ष जर आपल्या आयुर्वेदाचे औषधं संयम ठेवून सबुरीने जर दिले तर डेफिनेटली त्यामध्ये 100% फरक पडतो. पण होतं कसं की बऱ्याचदा एक महिना दीड महिन्यामध्ये पेशंटची सायकोलॉजी अशी असते की त्याला 100% फरक पडला तर काही पेशंट ऍक्सेप्ट करणारे असतात, कमी झालेलं देखील त्यांना ऍक्सेप्ट नसतं. मग अशा वेळा आपण विचारतो आता कसं वाटतं की पेशंट लगेच सांगतो अजून काहीच फरक नाही. मग अजून काहीच फरक नाही म्हटलं की आपल्याला लगेच थोडंसं नैराश्य येतं आणि मग ते सारखं फरक नाही ऐकत गेले की एक वेळ अशी येते की आपला देखील संयम सुटतो किंवा पेशंट संपतो आणि आपण त्या ठिकाणी पेशंटला फरक पडला नाही म्हणून ऍक्सेप्ट करतो किंवा मानून घेतो. परंतु आपण जर श्रद्धेने आणि सबुरीने जर विशिष्ट वेळेपर्यंत त्या पेशंटला जर आपण औषधं दिले आणि वेळोवेळी अवस्थेनुसार जर त्या ठिकाणी चिकित्सा करत गेलो तर डेफिनेटली पेशंटला उपशय हा मिळत जातो. पण बऱ्याचदा होतं कसं की आपण कुठेतरी त्या अवस्थेला ओळखायला किंवा त्या ठिकाणी कुठले औषधोपचार द्यायचे हे ओळखण्यास आपण बऱ्याचदा चुकत असतो. कित्येकदा असं होतं की संधिवाताचा पेशंट आहे आणि तो तिकडे स्टेरॉइड्स खात असतो आणि आपल्याकडे आल्यानंतर आपण ते बंद करतो आणि आपली औषधं चालू करतो आणि त्याला आठवड्यानंतर एकदम ॲग्रिवेशन होतं आणि तो बेड रिडन होतो. तर असे पेशंट जेव्हा असतात तेव्हा डायरेक्ट टॅपरिंग त्यांना बंद न करता टॅपरिंग डोस मध्ये जायचं असतं. आपल्याकडे एवढे अस्त्र आहेत, पंचकर्माचे इतके अस्त्र आपल्याजवळ आहेत की आपण कुठलंही अस्त्र कोणत्या वेळी वापरायचं हे जर ठरवलं आणि हे जर अचूक वापरलं तर पेशंट त्यातनं बरोबर बाहेर निघत असतो. असे पेशंट जेव्हा स्टेरॉइड्स घेणारे असतात किंवा क्वॅक्स डॉक्टर आपले आयुर्वेदाला बदनाम करणारे आपल्या भारतामध्ये खूप आहेत आणि कायद्याने त्यांना परमिशन देखील दिलेली आहे असं वाटतं. आणि मग असे क्वॅक्स औषधं जे पेशंट घेत असतात आणि ते जेव्हा आपल्याकडे येतात आणि आपण ते जेव्हा बंद करतो तर ते एका डोसमध्ये 3-3, 4-4 स्टेरॉइडची पावडर त्या पुड्यामध्ये त्यांना दिलेली असते आणि मग अशा वेळी जर एकदम बंद केलं तर पेशंट एकदम बेड रिडन होतो. म्हणून अशा वेळी तसं न करता
पेशंटला जर आपण 5 दिवस ऍडमिट ठेवलं आणि सर्व स्नेहस्वेदन बस्तीकरण जर केला आणि मग त्यावेळी ते औषध टॅपरिंग मध्ये बंद केलं, तर 5व्या दिवसापर्यंत ते औषध बंद होऊन पेशंट बऱ्यापैकी स्टेबल झालेला तुम्हाला दिसून येतो. पण तो पेशंट हा आपला पण टिकला पाहिजे आणि त्या पेशंटचा पण टिकला पाहिजे. बऱ्याचदा पेशंट समजा एक 3-3, 4-4 वर्ष ॲलोपॅथी औषध खाऊन तुमच्याकडे आला आणि तुम्ही जर त्याला 1-2च आठवड्यात जर फरक अपेक्षित करत असाल, तर तो मिळणं अशक्य आहे. अशा वेळी तुम्ही पेशंटला एकच सांगू शकता, की तुम्ही तिथे 4 वर्ष ॲलोपॅथी औषधं घेतले, तर आयुर्वेदाला फक्त 4 महिने द्या. 4 महिने मला बिलकुल बोलायचं नाही. मी सांगतो त्याप्रमाणे औषध घ्या. तुम्हाला डेफिनेटली त्यात फायदा होत जाईल. आणि खरोखर तो होतो. आता आपण संधिवाताचा जर विचार करायचा झाला, तर यामध्ये आपल्याला संतर्पणोक्त आणि अपतर्पणोक्त या 2 ग्रुपमध्ये मुख्यतः विचार करावा लागेल. अपतर्पणोक्त म्हणजे धातुक्षयजन्य वातप्रकोपामुळे झालेला संधिवात आणि संतर्पणोक्त म्हणजे मार्गवरोधजन्य मार्गवरोधमुळे झालेला संधिवात. त्याच्यामध्ये स्पेशली आमवाताचा मेन उल्लेख येतो. तर अपतर्पणजन्य जो असतो म्हणजे धातुक्षयजन्य जो संधिवात असतो, हा बऱ्याचदा चिकित्सा करण्यासाठी सुसह्य असा असतो. अशा केसमध्ये तुम्ही फक्त बल्य चिकित्सा दिली, बृहण चिकित्सा दिली आणि वातनाशक औषधे थोड्या प्रमाणात जरी वापरले, तरी पेशंटला खूप चांगला आणि लवकर फरक पडत असतो. आणि तोच संतर्पणोक्त पेशंटमध्ये जर आपण विचार केला, तर त्या ठिकाणी मात्र बऱ्याचदा काही पेशंटला चटकन म्हणजे एकदम किरकोळीत बरे होतात, तर काही मात्र मग वर्ष डोकं खात असतात. आणि त्या ठिकाणी मग मात्र तुम्हाला तंत्रयुक्ती किंवा युक्तिप्रयोग किंवा कुठलं कर्म त्या ठिकाणी आवश्यक आहे, त्यानुसार अवस्थेनुसार जावं लागतं. आता बऱ्याचदा आपण म्हणतो की संधिवात हा बराच होत नाही, परंतु संधिवात बरे झालेले अनेक पेशंट मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितले. एक धातुक्षयजन्य संधिवात असलेली एक बाई, ती जेव्हा एक 10-12 वर्षापूर्वीची केस असेल, नेवासा तालुक्यातील एक सोनई गावची ती 65 वर्षीय महिला होती. ती जेव्हा माझ्याकडे आली त्यावेळी तिने एकच शब्द सांगितले की डॉक्टर आता फार जीवनाचा कंटाळा आला. आजारामुळे जीव नकोसा झालाय. देवानं माझ्यासारख्या अभागीला नेलं तर बरं होईल. कित्येक वर्षापासून ती या व्याधीने ग्रस्त होती. घरात कुणीही नसल्यानं ती एकटी सर्व वेदना सहन करत मृत्यूची वाट बघत होती. कुठल्याही औषधांनी फरक न पडल्यानं मोठ्या आशेपोटी ती आज आयुर्वेदाकडे आली होती. ती वारंवार मला बरं वाटेल ना, मला बरं वाटेल ना असा प्रश्न विचारत असे. खरं तर तिची ती अवस्था व संपूर्ण सांध्यांना आलेली वक्रता म्हणजे ती डिफॉर्मिटी आणि ती व्याधींची दोषांची आलेली जीर्णावस्था. आपण बऱ्याचदा म्हणतो की दोष जीर्णावस्थामध्ये गेले म्हणजे फार अस्थि मज्जेपर्यंत पोहोचले. तर ते सगळं बघता तिला वेळ नक्कीच लागणार होता. पण तिला एक थोडासा मानसिक आधार द्यावा म्हणून मी म्हणालो की आजी काही काळजी करू नका. देव तुम्हाला नक्कीच बरं करेल. त्याच्यावर तिची प्रतिक्रिया मात्र इतरांप्रमाणेच होती. नशिबाला दोष देणारी तिची प्रतिक्रिया होती. खरंच आयुर्वेदाने इतका जीर्ण अवस्थेतील व संपूर्ण सांध्यांना डिफॉर्मिटी आणलेला, वक्रता आणलेला संधिवात फक्त 3 आठवड्यात वेदनामुक्त होऊ शकेल का? हे जर यापूर्वी कोणी मला म्हटलं असतं किंवा तसं कोणी जर म्हणालं, तर मीच काय कोणी यावर फक्त एकच म्हणेल, काय थापा मारतो राव. पण एकदा प्रत्यक्ष अनुभव आला की सत्य काय ते पटतं. वरील वृद्ध महिलेस 3 प्रकारच्या वेदनाशामक गोळ्या चालू होत्या, परंतु वेदनेमध्ये फारसा फरक नव्हता. तिची ती दुर्धर अवस्था बघून तिला मी म्हटलं की जर तुम्ही या ठिकाणी 5 दिवस थांबलात, तर आपण स्नेहस्वेदन आणि बस्ती चिकित्सा करू. त्यानं तुम्हाला लवकर फरक पडू शकेल. तर ती लगेच म्हणाली की माझ्या एक दूरचं नातेवाईक या कोपरगावमध्ये राहतं, तर मी त्यांच्याकडे राहू शकेल. तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु मला मुक्ती द्या. तिला बल्य औषधं, थोडंसं अमृता गुगुळ, महावात विध्वंस आणि बल्य पुढ्याच्याच कॉम्बिनेशन मध्ये काही औषधं तिला दिले आणि लगेच एक निरोबस्ती आणि स्नेहस्वेदन करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे रोज 5 दिवस या म्हटलं. त्यानंतर काय फरक पडतो बघू आणि नंतर पुढील औषधी देऊ असं सांगून तिला पाठवून दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा सायंकाळी 5 वाजता ती तिच्या त्या स्थानिक नातेवाईकाबरोबर पुढील उपचारासाठी आली, तेव्हा आता मला थोडं बरं वाटतं म्हणून ती आनंदी होती. परत स्नेहस्वेदन केलं गेलं आणि एक थोडासा स्ट्रेस फॅक्टर कमी व्हावं, तिला थोडंसं बरं वाटतं म्हणून त्या दिवशी एक शिरोधारा केली आणि जाताना मात्र बस्ती पारिचारकाला द्यायला सांगितला. याप्रमाणे 5 दिवस तिथे योग बस्तीक्रम स्नेहस्वेदन पार पडला आणि मध्ये फक्त एक शिरोधारा झालेली. 5व्या दिवशी ती आजी खूप समाधानी व आनंदी होती. तिला वेदनाबाबत विचारलं तर ती लगेच म्हणाली, भाऊ मला आता खूप फरक पडला. उगाच खोटं कशाला बोलू. तिला पहिल्या वेदनाशामक गोळ्या आता आपण हळूहळू करून टॅपरिंग मध्ये बंद करू असं मी म्हणालो, तर ती लगेच म्हणेल, भाऊ त्या गोळ्या तर मी पहिल्याच दिवशी फेकून दिल्या. मला वाटलं त्याचा इतक्या दिवस घेऊनही काही उपयोग नाही, त्यामुळे मी त्या घेतच नाही. थोडक्यात कुठलाही वेदनाशामक औषधे न घेता त्या महिलेच्या तीव्र वेदना
फक्त आयुर्वेदाच्या बस्ती चिकित्सेने आणि स्नेहसंवेदनाने थांबलेल्या होत्या. शिरोधारा व त्या नातेवाईकाची भेट हे देखील कदाचित तिची मानसिकता बदलण्यास किंवा पॉझिटिव्हिटी येण्यासाठी देखील कारणीभूत ठरलं असेल. पुढे फक्त एक 15 दिवसाची औषधं, वातशामक औषधं देऊन तिला घरी पाठवून दिलं. आणि 15 दिवसानंतर जेव्हा ती परत फॉलोअपला आली तेव्हा ती आजी बाहेर वेटिंग मध्ये असलेल्या पेशंटशी बोलताना आयुर्वेदाचं इतकं भरभरून कौतुक ती करत होती. मला किती फरक पडला असेल हे ते लगेच कुणाच्याही लक्षात येईल इतकं ती अभिमानानं आणि आनंदानं त्यांना सांगत होती. त्यानंतर काही महिन्यामध्ये ती पूर्णतः बरी झाली. परंतु बऱ्याचदा असं वाटतं की कधी कधी त्या देवाला देखील पेशंटची दया येत असावं आणि कुठल्या वैद्याच्या नशिबी तर पेशंट बरं होणं असं लिहिलेलं असेल असंही असू शकतं आणि तो योग कदाचित त्या महिलेचा माझ्या नशिबी असावा आणि त्यामुळे ती फक्त एक महिन्या 2 महिन्यामध्ये जी पूर्ण बरी झाली. आज 12-13 वर्ष झाले तिला. त्यानंतर कुठलीही औषधं चालू नाही. मध्यंतरी एकदा ज्या महिलेने तिच्या आजारपणात शेजारच्या महिलेने तिला मदत केली होती तिने त्या महिलेच्या तक्रारीसाठी स्वतःच्या खर्चानं तिला तपासण्यासाठी घेऊन आली होती. आणि जाताना आता मला काहीच त्रास नाही तरी तुम्ही एक थोडीफार औषधं द्या घरात असले म्हणजे बरं होईल असं सांगून ती हक्कानं औषधं घेऊन गेली आणि त्यानंतर आजपर्यंत ती परत आली नाही. थोडक्यात ती घरी बरी आहे म्हणून आली नाही हाच त्याचा अर्थ. हा एक धातुक्षयजन्य संधिवाताची केस होती आणि धातुक्षयजन्य संधिवात हा स्नेहसंवेदन आणि असे उपक्रम जर बस्ती क्रम जर केला आणि त्यानंतर समजा तिथं बस्ती वगैरे तुम्ही जर दिलेत तर त्याने डेफिनेटली त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होतो. आपण वातरक्त बघतो आणि बऱ्याचदा कसं असतं की वातरक्ताची सुरुवात ही पायाच्या अंगठ्यापासून किंवा हाताच्या अंगठ्यापासून झालेली असते. परंतु बऱ्याचदा नंतर त्याचं जीर्ण स्वरूप जर झालं किंवा बऱ्याच पेशंटला ऍक्यूट अवस्थेमध्ये मल्टिपल जॉईंट त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतात. त्याला गावठी आर्थरायटिस असं देखील म्हणतात. आणि वर्षानुवर्ष झायलोरिक खाणारे पेशंट मी बघितलेत आणि त्यांचा सिरम युरिक ऍसिड लेवल ही कधीही नॉर्मल नसते आणि त्रास हा कायम चालू राहतो. तर अशा पेशंटला जर आपण निदान परिवर्जन केलं आणि रक्तमोक्षण ही त्यावरची संप्राप्ती भंग करणारी अत्यंत महत्वाची ट्रीटमेंट आहे. स्नेहसंवेदन करून जर रक्तमोक्षण केलं तर त्याच क्षणी त्याच दिवशी त्या पेशंटच्या वेदना या पूर्णतः गेलेल्या मी अनेक पेशंट मध्ये बघितलंय. एक काही वर्षापूर्वी एक इंदापूर तालुक्यातील एक 46 वर्षाची एक शिक्षिका तपासणीसाठी आली होती. तिने सांगितली की मला संधिवात आहे आणि गेल्या 5 वर्षापासून ती त्यासाठी पुण्याच्या एका मोठ्या रुमॅटॉलॉजिस्ट कडनं जवळजवळ महिन्याला 5,000 रुपये खर्चाची औषधं गेल्या 12 महिन्यापासून घेत होती. तिचे दोन्ही गुडघे, दोन्ही घोटे म्हणजे अँकल जॉईंट या ठिकाणी तिला अतिशय तीव्र वेदना असायच्या. ती ज्यावेळेस आली त्यावेळी तिने एकच सांगितली, डॉक्टर मी फार लांबून आले पण नक्की मला सांगा फरक पडेल ना. मी म्हटलं श्रद्धेने तुम्ही आयुर्वेदाकडे आलात ना आजी, 5 वर्ष झाली तुम्ही आधुनिक औषधे नियमितपणे घेत आहात तर आयुर्वेदाला फक्त 5 महिने द्या, तुम्ही नक्की ठीक व्हाल. तपासत असतानाच त्या मला म्हणाल्या की डॉक्टर दोन्ही घोटे इतकं दुखतात की असं वाटतं ब्लेड घेऊन तेथील शिर कापून टाकावे. त्या अशा म्हटल्या. चटकन मी म्हटलं आजी तुम्ही उठा, बाई तुम्ही उठा, तुम्ही नक्क्या बरी झाल्या म्हणून समजा. कारण त्यांची लक्षणे जी त्या ठिकाणी होती, घोट्याच्या ठिकाणी अँकल जॉईंटच्या ठिकाणी ठसठस होती, फणफण होते किंवा मला त्या ठिकाणी असं गरम जळाल्यासारखं वाटतं आणि त्यांनी डायरेक्ट वाक्यप्रयोगच केलं की तिथली शिरच मला ब्लेडने कापून टाकावी वाटते. ही अवस्था त्या ठिकाणची रक्तदृष्टी सांगत होती. आणि त्यात हिस्ट्री घेतली तेव्हा असं लक्षात आलं की अंगावर खूप ब्लिडिंग पाळीला मासिक स्राव अधिक होतो म्हणून वयाच्या अत्यंत कमी वयामध्ये म्हणजे त्यांनी 31 का 32च्या दरम्यान वयाच्या त्यांची हिस्टेक्टॉमी झालेली होती, म्हणजे गर्भाशय निर्हरण झालेलं होतं. आणि नॅचरली मग नैसर्गिक दूषित रक्त बाहेर जाण्याचा मार्ग बंद झालेला असल्यामुळे साचलेले रक्तादी दूषित दोष हे अधोगामित्व त्यांना येऊन सांध्याच्या ठिकाणी दाह आणि वेदना ही लक्षणे त्या ठिकाणी उत्पन्न होत होते. आणि त्यामुळे तिचं शरीरच त्या महिलेला असं सांगत होते की ही शिर तोडून टाक आणि टाकली रक्त गेलं तर तुला बरं वाटेल. आणि त्या महिलेने त्याप्रमाणे सांगितलं आणि स्नेहसंवेदन करून त्या क्षणी त्या अँकल जॉईंटच्या ठिकाणी खूप शोध होता तरी देखील एक व्यवस्थित पालपेट करून त्या ठिकाणचे अँकल जॉईंट मधनं रक्तमोक्षण केलं आणि काही रक्तपित्तज्ञ वातशामक औषध अभ्यंतर दिले आणि मेन पथ्य पद्धतीला सांगितलं आणि घरी पाठवून दिलं. तिचा एक मुलगा BMS डॉक्टर होता की जो त्या ठिकाणी इंदापूरला
जनरल प्रॅक्टिस करत असे. गेल्यानंतर आठवड्यानेच त्याचा मला फोन आला, की तो म्हटलं की आईला तिथून आल्यानंतर पुष्कळ बरं वाटतं, पण ती सारखी मला सांगते की त्या दुसऱ्या पायाचं पण तू रक्त काढ. ऍक्च्युली रक्तमोक्षण काढतानाच ती मला म्हटली की सर याचं पण काढा, याला पण बरं वाटेल. म्हटलं एकाच वेळ आपण काढायचं नसतं. ऊस गोड लागला म्हणजे मुळा सगळं खायचं नसतं, पण नंतर बघू असं सांगून मी पाठवून दिलं होतं. तर त्या मुलाचा तसा फोन आल्यानंतर मी त्याला सांगितलं की अँकल जॉईंट मधनं रक्तमोक्षण तू कर. मग आयव्ही सेटचा तुकडा घे, त्याला 18 नंबर बीडी निडल लाव आणि त्या अँकल जॉईंटच्या ठिकाणी जी तुला वेन प्रॉम्प्ट दिसेल त्या ठिकाणी तू रक्तमोक्षण कर, असं त्याला सांगितलं. ऍक्च्युली तो बीएमएस होता, परंतु कधी रक्तमोक्षण कसं करतात दुर्दैवाने हे त्याने बघितलेलं नव्हतं, ऐकलेलं नव्हतं. त्यामुळे त्याने जेव्हा ते सांगितलं त्याप्रमाणे त्याने ते रक्तमोक्षण केलं आणि त्याचं लगेच दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सर खरंच रक्तमोक्षण इतकं इफेक्टिव्ह असतं का? कारण आईला रात्री इतकी शांत झोप लागली आणि आज ती अत्यंत व्यवस्थित न लंगडता चालते. ती महिला जेव्हा पुनर्तपासणीसाठी 1 महिन्याने आली, तेव्हा आल्यानंतरच ती खुशीत म्हटली की डॉक्टर आता मला विश्वास वाटतो की मी नक्की 100% बरं होईल. कारण आज मी स्टँडवरनं तुमच्या दवाखान्यापर्यंत पायी चालत आले आणि एवढं चालणं गेल्या 5 वर्षात कधी मला जमलेलं नव्हतं. त्या ठिकाणची थस्ट, दाह हे तर रक्त काढल्यापासून पूर्ण बंद झालं. थोड्याफार वेदना होत्यात, त्या आयुष्यभर जरी राहिल्यात तरी मी सहन करू शकेल, इतकं मला आता बरं वाटतं. त्यावेळेस तिचे शिक्षक पती हे टीचर्स लोक थोडेसे फार कॅल्क्युलेटेड असतात आणि फार चिकित्सक देखील असतात. तर तिचे शिक्षक पती लगेच म्हणाले, डॉक्टर आम्ही एवढी महागडी औषधं, एवढी भारी औषधं, एवढ्या मोठमोठ्या डॉक्टरांकडनं एवढ्या वर्षापासून खाल्ली, तरी देखील त्याला फरक पडला नाही आणि मग फक्त तुमचं रक्त काढल्याने कसं काय पडला हो? मग त्यांना आयुर्वेदाचं सूत्र आणि त्यांनी आजपर्यंत ज्या केमिकलच्या, रासायनिक औषधांच्या ज्या गोळ्या खाल्ल्या, त्यामुळे कसं पित्त आणि त्यामुळे कशी रक्तदृष्टी आणि त्यामुळे कसं लक्षणं वृद्धी होत होती हे त्यांना समजावून सांगितलं. तेव्हा ते एकच शब्द म्हटले की डॉक्टर जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड, हे खरं जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर 6 महिने वातशामक चिकित्सा त्या महिलेने पूर्णपणे घेतली आणि त्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. तेव्हापासून आजपर्यंत ती महिला टीचर आहे आणि मला वाटतं एक 2-3 महिन्यापूर्वीच तिचं रिटायरमेंट या लॉकडाऊन पिरियडमध्येच झाला. ती महिला माझ्या सख्ख्या पुतणीची नणंद आहे, की जी इंदापूरला असते. माझी पुतणी नेहमी सांगते की या बाईनं म्हणजे तिच्या नणंदेने जी पेशंट म्हणून आलेली होती, तिच्या आयुष्यामध्ये देखील कुणालाही तिनं चांगलं म्हटलेलं नाही. इव्हन तिच्या आई वडिलांना म्हणजे पुतणीच्या सासू आणि सासऱ्यांना देखील तिने नावं ठेवलेत. परंतु फक्त तुम्हाला ती आयुष्यामध्ये तुम्ही एकमेव व्यक्ती आहात की जी तुमचं कौतुक करत असते, तुम्हाला चांगलं म्हणत असते. म्हणजे खऱ्या अर्थाने ती परमनंटली बरी झाली हेच त्यातनं सिद्ध होतं. आता बऱ्याचदा आपण बघतो की आमवात, ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस, आर ए फॅक्टर पॉझिटिव्ह असं म्हटलं जातं आणि सगळ्यात जास्त त्रास देणारा व्याधी हा आमवातच असतो. मग त्याची अचूक व्यवस्था जर आपण ओळखली आणि वेळेवर जर समजा खूपच अग्निमांद्य असेल, उल्हास असेल, मग अशा वेळी अग्नी जर व्यवस्थित नसेल, तर अशा वेळी जर आपण वेळेस लघुवमन दिलं, सद्यवमन दिलं किंवा व्यवस्थित वमन जर केलं आणि अग्निवर्धन होऊन जर पुढे चिकित्सा चालू केली, तर अतिशय पटकन त्यात फायदा होत असतो. मला वाटतं या सद्यस्थितीच्या काळामध्ये हा जो सीपीएचा ग्राहक मंचाचा काळ आहे, यामध्ये प्रत्येक वैद्याला मॉडर्नचं नॉलेज असणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये हे सांगत आलोय की मॉडर्नचं ज्ञान, मॉडर्नचं नॉलेज हे प्रत्येक वैद्याला असणं आवश्यक आहे. कारण जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो आणि त्याला मॉडर्नची औषधं चालू असतात, मग अशा वेळी ती औषधं लगेच बंद करावी की टॅपरिंग मध्ये बंद करावी किंवा ते बंद केल्यानंतर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट किंवा एकदम अॅग्रेवेशन कशा प्रकारे होऊ शकतं हे तुम्हाला माहित असणं अत्यावश्यक असतं. नाही तर उत्सुकतेपोटी आपण ते पटकन बंद करतो आणि पेशंट 2-3 दिवसांनी बेड रिडन होतो किंवा इमर्जन्सी क्रिएट होते आणि मग पेशंट परत ॲलोपॅथ डॉक्टरांकडे किंवा त्याच्या पहिल्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर तो आयुर्वेदाबद्दल वाईट कॉमेंट करतो आणि परत तो पेशंट आयुर्वेदाकडनं आयुष्यासाठी तुटतो. म्हणून त्यासाठी त्या पद्धतीनेच ट्रीटमेंट झाली पाहिजे. काही वर्षापूर्वी इथे कोपरगाव जवळ एक धामोरी म्हणून एक गाव आहे आणि त्या गावचा एक 9 वर्षाचा मुलगा हाय ग्रेड फिवर, जवळजवळ 103 ताप त्याला असेल आणि तीव्र संधिशूल म्हणजे त्याचे सगळे जॉईंट्स तो दुखायचे असं म्हणायचा आणि अग्निमांद्य ही तक्रार घेऊन त्याचे वडील त्याला घेऊन आले. टिपिकल आमवाताची केस. त्या मुलाला जर विचारलं की वेदना कुठे होतात, तर तो सांगतो कधी इथं दुखतं, घडी तिथं दुखतं, घडी तिथं दुखतं. थोडक्यात संचारी वेदना ज्या शास्त्रात सांगितल्या, शिफ्टिंग पेन्स, त्या त्याला होत्या. अग्निमांद्य असल्यामुळे ज्वरोत्पत्ती देखील त्या ठिकाणी होती. थोडक्यात ही टिपिकल आमवात होता आणि यापूर्वी कुठल्याही डॉक्टरांना त्यांनी तिथल्या एक जीपीकडे 1-2 वेळा दाखवलं, पण त्यानंतर कुठल्याही डॉक्टरांना त्यांनी दाखवलेलं नव्हतं.
आणि ग्रामीण भागातले असल्यामुळे लॅबमधल्या कुठल्याही टेस्ट त्यांच्या केलेल्या नव्हत्या. एक उत्सुकता म्हणून मी डॉक्टर सतीशचेच मोठे भाऊ डॉक्टर नरेंद्र, इथे कोपरगावमध्येच त्यांची पॅथॉलॉजी लॅब आहे, अतिशय रिलायबल रिपोर्ट त्यांचे असतात. तर मी नरेंद्रकडे त्या केसला पाठवलं. RA-SO, सिरम युरिक ऍसिड ह्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या आणि अनफॉर्च्युनेटली त्या मुलाची RA स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आली आणि ASO टेस्ट ही देखील त्याची पॉझिटिव्ह आली. थोडक्यात त्या मुलाला आमवातच होता आणि यापूर्वी त्या मुलाला कुणीही बघितलेलं नसल्यानं पेनिसिलिन हे जे त्यावर रुमॅटॉइड आर्थरायटिसला देतात बरेचसे डॉक्टर किंवा रुमॅटिकला देखील देतात, ते त्याला चालू नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं आपण आयुर्वेदिकच औषधं घेऊयात आणि अशी औषधं तुम्हाला होऊ शकतं की बऱ्याच दीर्घकाळ घ्यावे लागेल की जेणेकरून तो परमनंटली बरा होईल. आणि त्या पद्धतीने मी त्यांना ट्रीटमेंट द्यायचं ठरवलं आणि एक वैतरण बस्ती आपण करूयात असं त्यांना सांगून उद्या दुसऱ्या दिवशी तुम्ही आपण वैतरण बस्ती करू, कारण एक कमीत कमी 12 तास आपल्याला ते वैतरणची तयारी करावी लागते. त्या पद्धतीने मग त्यांना दुसऱ्या दिवशी बोलवलं. परंतु जाताना मी अभ्यंतर ज्वर होता आणि आम पाचन करावं म्हणून त्रिभुवन कीर्ती 12 गोळ्या, गोक्षराती गुगुळ 12 गोळ्या, गोदंती अर्धा चमचा गुळवेल चूर्ण, सुंठ, चोपचिनी ही पावडरच्या पुड्या करून दिल्या आणि ज्वर होता म्हणून अमृतारिष्ट 2-2 चमचे 3 वेळा असं चालू केलं. दुसऱ्या दिवशी तो पेशंट चिकित्सेसाठी आला. वैतरण बस्ती त्याला एक 200 ते 250 ml मात्रेमध्येच फक्त गेला आणि त्याच्यानंतर वृक्ष स्नेहसदन त्याचं वृक्ष स्वेदन केलं आणि परत तिसऱ्या दिवशी जेव्हा तो आला त्या दिवशी तो मुलगा ठणठणीत बरा होता. म्हणजे वेटिंग रूम मध्ये तो उड्या मारत इकडे तिकडे उड्या मारत खेळत होता आणि आत आल्यानंतर त्याच्या वडिलांना तापाविषयी विचारलं तर ते म्हटले की सर ताप तर त्याचा गेलाच, परंतु मुख्य म्हणजे खूप दिवसांनी त्याने स्वतःहून खाण्यासाठी मागितलं आणि विशेष म्हणजे पोट भरून जेवण देखील केलं आणि खरोखर त्यांना त्यावेळी खूप आनंद झालेला होता. त्याच्या वेदनेविषयी विचारले तर त्या मुलाने आता काहीच दुखत नाही असं सांगितलं. त्यानंतर रोज 5 दिवस वैतरण बस्ती व स्वेदन त्याचं केलं. त्यानंतर रोज प्रातःकाळी म्हणजे त्या 6 दिवसामध्ये तो पूर्णतः पेनलेस झाला, ज्वर त्याचा गेला आणि त्यानंतर मग मेंटेन डोस राहावं म्हणून गुळवेल आणि सुंठ याचा काढा हा करून त्यात थोडासा एक पाव चमचा एरंड तेल टाकून त्या मुलाला एक 15 दिवस घ्यायला दिलं आणि त्यानंतर मात्र तो मुलगा परत आला नाही. बऱ्याचदा असं होतं आणि स्पेशली ग्रामीण भागातल्या पेशंट बाबत तर हे नेहमीच होतं की पेशंट बरा झाला की परत जायची गरज नाही म्हणून तो येत नाही आणि तो त्यानंतर आलाच नाही. एक 2-3 वर्षानंतर त्याचे वडील दुसऱ्या एका पेशंटला घेऊन आले. तर मला एक चेहरा ओळखीचा वाटला. म्हटलं तुम्ही कधी आलात का? मला तुमचा चेहरा बघितल्यासारखा वाटतो. मग त्यांनी सांगितलं सर माझ्या मुलाला नव्हतं का सांधिवातासाठी घेऊन येत. म्हटलं पुढे काय झालं? म्हणजे सर त्यानंतर त्याला परत कधीच त्रास नाही. म्हटलं एक काम करा त्याला उद्या घेऊन या, मला एकदा बघू द्या. त्यावेळी माझी उत्सुकता होती की RA टेस्ट आणि ASO टेस्ट निगेटिव्ह होती की नाही. मी माझ्या खर्चानी परत नरेंद्रकडे त्याची RA-ASO टेस्ट केली. RA टेस्ट त्याची एकदम ऍब्सोल्युटली नॉर्मल आली आणि ASO वीकली पॉझिटिव्ह आली. मग त्यावेळेस मी बऱ्याचदा काही ऑर्थोपेडिशियनशी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं होतं की बऱ्याचदा ते अँटीजेन्स बॉडीमध्ये राहतात आणि त्यामुळे काही वर्षपर्यंत ती टेस्ट वीकली पॉझिटिव्ह येऊ शकते. तर अशा प्रकारे हा अमवतचा पेशंट देखील आयुर्वेदानं आज तो मुलगा जवळजवळ आता मला वाटतं एक 17-18 वर्षाचा असेल. त्यानंतर त्याला परत काही त्रास झालेला 100% नसेल, कारण झाला असतं तर ते डेफिनेटली आयुर्वेदाकडेच त्याला घेऊन आले असते. आता बऱ्याचदा अमवाताचे पेशंट आपल्याकडे येतात. मग अशा वेळेस ऍक्यूट स्टेजमध्ये किंवा माझा एक फॉर्म्युला फिक्स आहे. आज 32 वर्ष प्रॅक्टिसला झाले. त्यामुळे बरेचसे डिसीज असे आहेत की गॅरंटेड थंब रूल प्रमाणे त्यावर रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार, कारण ते प्रॅक्टिसचं 32 वर्षाचं सार आहे. म्हणजे पेशंटला दिल्यानंतर मी परत आल्यानंतर त्यांना कधी विचारत देखील नाही किती बरं वाटलं, कारण तो बराच होणार याची गॅरंटी असते. तसं अमवातमध्ये मी गुळवेलचा काढा 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा गुळवेल भरड चूर्ण टाकून त्याचा अर्धा कप काढा शिल्लक ठेवायचा. तो गाळून रात्री झाकून ठेवायला सांगतो आणि पहाटे 4 वाजता की जो कफाचा काळ असतो, इथे कफाचा अवरोध आपल्याला अमवातामध्ये अपेक्षित असतो. म्हणून कफच काळी पहाटे 4 ला उठून तो कोमट करून त्याच्यामध्ये 1 चमचा एरंड तेल टाकून मी पिण्यास सांगत असतो आणि त्यानंतर तुम्ही परत झोपला तरी चालेल असं सांगून घरी घ्यायला सांगत असतो. रात्रीच का काढा करून ठेवायचा? बराचदा पेशंट पहाटे जर उठून तो काढा करत बसला तर अर्धा पाऊण तास मध्ये त्याची झोप नंतर मोडून जाते आणि मग काढा घेतल्यानंतर तो झोपूच शकत नाही. म्हणून रात्री जर करून ठेवला तर सकाळी 5 मिनिटात तो कोमट करून पटकन तेल टाकून तो पेशंट 5व्या मिनिटाला परत बेडवर जर आडवा झाला तर तो लगेच परत झोपू शकतो. परत त्यात आजकाल आम्ही इनोव्हेशन पाहिजे किंवा हायटेक व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आता गुळवेलचं जेल तयार केलंय.
रोज पहाटे अर्धा कप कोमट पाण्यात पटकन 1 चमचा जेल मिक्स करा, तेल टाकून पिऊन घ्या. म्हणजे पटकन त्याचा वेळ देखील वाचतो आणि पुढील त्रास देखील त्याने वाचतो. आता वैतरण बस्तीसाठी काय काय लागते, तुम्ही सर्व प्रॅक्टिशनर आहात, परंतु गुळ, सैंधव, मध, चिंच, गोमूत्र, कांजी, बडीशोप आणि दशमूल एरंडचा काढा याचं मिश्रण कमीत कमी 12 तास भिजत ठेवावं लागतं आणि त्यानंतर द्यायचं असतं. बऱ्याचदा वैतरण बस्ती समजा आपली अवस्था ओळखण्याची चुकली. बऱ्याचदा असं होतं की सांधिवात आहे की आमवात आहे, तर ती अवस्था जर चुकली तर अशा वेळी आपण वैतरण बस्ती जर दिला आणि तो जर धातुक्षयजन्य असेल तर त्याचं लक्षण वृद्धी झालेली तुम्हाला लगेच दिसून येते. मग त्याच क्षणी तुम्ही ती अवस्था ओळखून दुसऱ्या दिवशी लगेच त्यात बदल करायला हवा. एक स्टुडंट बऱ्याचदा विचारत असतं की सर सांधिवात आमवात कसा ओळखतात. तर आता आपण सगळ्यात मेन अग्नी पेशंटचा कसा आहे. अग्नी जर उत्तम असेल प्रश्न नाही. आमवातामध्ये अग्नी मंद असतो किंवा कमी असतो. सांधिवातामध्ये अग्नी उत्तम असतो किंवा बऱ्याचदा विषम अग्नी असतो. कधी भूक लागते, कधी लागत नाही, असंही असतं. नंतर पेशंटला त्या ठिकाणी समजा गुडघे दुखत असेल तर गुडघ्याच्या ठिकाणी तुम्ही हात ठेवून त्याची मुवमेंट जर केली आणि जर तो सांधिवात असेल, धातुक्षयजन्य असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला वातच ब्रशिंगचे ध्वनी त्या ठिकाणी हाताला समजतात किंवा कळतात. आणि आमवात असेल तर ते ध्वनी तुम्हाला येत नाही. परत आणखीन तिसरी स्टेज त्यामध्ये असं असतं की पेशंटला आयासजन्य वेदना किंवा श्रमजन्य वेदना वाढतात का, चालल्यानंतर बरं वाटतं, पेशंट सांगतो. आमवात आला असेल तर सांगतो की चाललं की खूप बरं वाटतं, आराम केलं की लगेच त्रास होतो. सांधिवात वाला असेल तर तो सांगतो की चालल्यानंतर वेदना वाढतात. हे तिसरं लक्षण. परत त्यातही तुम्हाला कन्फर्मेशन करायचं असेल, समजा गुडघ्याच्या ठिकाणी तुम्ही जर तिथे हाताने दाबलं, तिथे जर धातुक्षय जर असेल तर त्या पेशंटला बरं वाटतं. परंतु आमाची संचिती जर असेल, आमवात असेल, तर पेशंट लगेच ओरडतो दुखतं म्हणून. हे त्यावरनं कळतं. परत अग्नी कमी असल्यामुळे बऱ्याच पेशंटमध्ये ज्वर पण सापडत असतो. अति अॅक्यूट पेन्समध्ये सांधिवाताच्या मध्ये देखील ज्वर असतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते डिफरन्शिएशन करता आलं पाहिजे. म्हणून सांधिवात आणि आमवात या पद्धतीने तुम्ही ओळखून त्या ठिकाणी चिकित्सा केली आणि त्या पद्धतीने गेलं. समजा त्या आठवड्यात तुम्हाला वाटलं की फरक पडत नाहीये, तर तुम्ही परत दुसऱ्या अवस्थेचाही विचार त्या ठिकाणी करू शकता. तो देखील ऑप्शन आपल्याला असतो. कारण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार, वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र आपल्या हातामध्ये असतात. आम्ही इसाप म्हणून एक संघटना आमची होती. तर त्या इसाप तर्फे आम्ही कोल्हापूरमध्ये 2007 ला एक इंटरनॅशनल आर्थोकॉन म्हणून एक सेमिनार घेतलेला होता आणि त्याचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी देखील आयुर्वेदामुळे मला त्यावेळी मिळालेली होती. त्यावेळी आम्ही सर्व प्रकारचे लेक्चर्स ठेवलेले होते. जे पुण्याचे भिलवाडा प्रकल्पाचे मुख्य रुमॅटॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर चोपडा, हे आपणही तुम्ही बरेच प्रिस्क्रिप्शन त्यांचे बघितलेले असतील. त्यांचं देखील व्याख्यान त्या ठिकाणी होतं आणि त्यांचं व्याख्यान ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्यांनी त्या व्यासपीठावरनं सांगितलं की सांधिवात हा कधीही बरा होत नसतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगून त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर लगेच माझं व्याख्यान त्या ठिकाणी होतं. मी त्या ठिकाणी त्याच अभिमानानं त्यांच्यापेक्षा जोरात आवाजात त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की सांधिवात हा आयुर्वेदाने बरा होतोच. आणि त्या ठिकाणी मी बरेचसे एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेले होते. कारण RA टेस्ट पॉझिटिव्ह असताना किंवा सर्व सांधे त्या ठिकाणी डिफॉर्मिटी असताना, त्या ठिकाणी अॅक्यूट वेदना असताना असे पेशंट देखील 6 दिवसामध्ये पूर्ण बरा झालेला मी बघितलेला आहे. आज त्या पेशंटला जवळजवळ 20 वर्ष झाले. त्यानंतर परत तो त्रास झालेला नाही. हे जर कोणी मी सांगितलं तर कदाचित ज्याला विश्वास नसेल तो देखील लगेच म्हणेल की तुम्ही थापा मारता. परंतु जो श्रद्धेने पंचकर्म करतो त्याला या व्यवसायामध्ये असा अनुभव जरूर येतो किंवा येईल. त्यामध्ये कुठलीही अतिशयोक्ती नाही. साधारण हा 1995 मधील ही केस असेल. कोपरगाव मधलाच एक 21 वर्षाचा तरुण माझ्याकडे जेव्हा 95 ला आला तेव्हा 2 वर्षापासून त्याला सांधिवाताचा त्रास होता. तीव्र वेदना आणि प्रकृती एकदम पार्श्व होती. हस्तांगुलीगत आणि पादांगुलीगत संधिगत डिफॉर्मिटी वक्रता त्याला आलेली होती आणि अतिशय वेदना त्याला असायच्या. तो तरुण ज्यावेळेस आला त्यावेळी वेदनामुळे तो असं व्यवस्थित बोलू देखील शकत नव्हता. त्याची आईच सर्व त्याच्या वेदना सांगत होत्या. त्यावेळेस त्यांना मी म्हटलं की आपण एक बस्ती चिकित्सा करू आणि स्नेहस्वेदन रोज करूयात. त्याप्रमाणे वैतरण बस्ती त्यावेळेस नाही केला. मी साध्या निरोग बस्तीमध्येच आपलं सैंधव आणि मध टाकून त्याचा बस्ती आणि विषगर्भ तेलाचं स्नेहस्वेदन चालू केलं. त्याप्रमाणे 5 दिवस उपचार झाले आणि 5 दिवसानंतरच काय फरक पडतो म्हणून मी त्याला एकदाही कसं वाटतं विचारलं नाही.
परंतु 5 दिवसानंतर जेव्हा त्याला मी विचारलं कसं वाटतं, तर त्यावेळी त्याने सांगितलं की सर मला आता खूप बरं वाटतं. आणि त्यानंतर 6 दिवसाची औषधं तो जे घेऊन गेला, जो गायब झाला तो परत नंतर कधीच आला नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण परत पेशंट आला नाही तर असं मनात विचार येतो की डेफिनेटली त्याला काही फरक पडला नसेल आणि म्हणून तो आला नसेल, असं त्यावेळी सुरुवातीला वाटायचं. आणि तो माझ्या दवाखान्याच्या तिथे गल्लीच्या टोकाला राहत असे, परंतु दिसला तरी माझी विचारायची त्याला हिंमत झाली नाही, पण तुला कसं वाटतं, तू का परत आला नाही? कारण ते आपल्याला योग्य वाटत नसतं की कुणाला बळत तू आला नाही परत ये, मग मी आता औषधं देतो वगैरे, ही आपली प्रवृत्ती नसते. परंतु 2000 मध्ये तो एका कार्यक्रमामध्ये मला त्याची आई आणि त्यावेळी त्याचं लग्नही झालेलं होतं, त्याची पत्नी, असे दोघं मला त्या तिघही कार्यक्रमात भेटले. ते एकदम समोर आल्यामुळे मी फक्त त्याला विचारलं, काय ठीक ना, असं एक रुटीन म्हणून विचारलं. तर त्यावेळेस त्याची आई लगेच त्याच्या पत्नीची ओळख करून देताना म्हणाली, हेच ते डॉक्टर बरं का, ज्याच्यामुळे तुझ्या किशोरचा संधिवात पूर्णपणे बरा झाला. ते ऐकलं आणि मला एकदम आनंदाची लहर डोक्यामध्ये गेली. अरे, म्हटलं हा आपल्याच औषधांनी बरा झालेला आहे. मग त्याला हळूच बोलता बोलता म्हटलं, अरे तू परत आला नाही, मग तू कुठे औषधे घेतली का? तो म्हटला, नाही सर, मी त्यानंतर कुठेच गेलेलो नाही. म्हटलं एक काम कर, तू उद्या दवाखान्यात परत ये, मला तुझ्याशी बोलायचं. तो दुसऱ्या दिवशी जेव्हा आला, त्याला परत विचारलं, तुला खरंच त्रास होत नाही? तो म्हटला, सर खरंच त्रास होत नाही, जर असतं तर मी परत आलो नसतो का? आणि त्याने परत कुठे औषधे घेतलेली नव्हती. मग मी त्याला म्हटलं, अरे तू कमीत कमी बस्ती तरी वर्षातनं एकदा घेत जा, त्या बस्तीमुळे तुला परत त्रास होणार नाही. म्हणतो, सर ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघू. म्हणजे थोडक्यात त्या 5 दिवसाच्या बस्तीने आणि 5 दिवसाच्या स्नेहसंवेदनाने तो कमीत कमी त्याला 20 वर्ष होत आले. परत कधीही त्याला त्रास झालेला नाही. मग त्यानंतर बरेचसे असे पेशंट बघितले, तर मग संधिवात आयुर्वेदाने बरा होत नाही, असं जर कोणी म्हणत असेल, तर त्यांना आपण अशा पेशंटचे ॲड्रेस का देऊ नये? असे पेशंट त्यांच्या समोर आणून बस्ती कर्माची महती त्यांच्या तोंडूनच आपण त्यांना का ऐकू नये? असे अनेक अनुभव प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला येतील. फक्त विश्वास हा आपल्या स्वतःवर, आपल्या पॅथीवर, आपल्या औषधांवर आणि त्या पेशंटवर असायला पाहिजे. असं म्हटलंय ना की पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, तसं त्या पेशंटला एकदा तू व्यवस्थित औषध घे, म्हणजे तुला नक्की फरक पडेल असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता बऱ्याचदा तिक्तक्षीर बस्ती, आता तिक्तक्षीर बस्तीचं पुढे उल्लेख येईल, पण मी या ठिकाणीच तुम्हाला सांगतो. तिक्तक्षीर बस्ती हा माझ्या प्रॅक्टिसचा अविभाज्य भाग आहे. दिवसभरात समजा मी 50-60 पेशंट बघत असेल, तर कमीत कमी 20-22 पेशंटला मी तिक्तक्षीर बस्ती घरी घ्यायला दिलेला असतो. आणि अतिशय उत्तम रिझल्ट, म्हणजे अस्थिक्षय ज्या ज्या ठिकाणी आहे, अस्थि मज्जाक्षीणता ज्या ज्या ठिकाणी आहे, त्या सर्व ठिकाणी तिक्तक्षीर बस्तीचे दी बेस्ट रिझल्ट मी बघितले. लहान मुलं की जे लवकर मान धरत नाही किंवा लवकर चालत नाही, चालताना पडतात, अशांना जर आपण तिक्तक्षीर बस्ती जर चालू केलं, तर 15व्या दिवशी तो पोरगा पळत असलेला दिसून येतो. तर तिक्तक्षीर बस्ती खरोखर खूप चांगले काम करतात. अस्थि धरा कलेवर डायरेक्ट त्याचं काम असल्यामुळे तिक्तक्षीर बस्ती प्रॅक्टिसमध्ये द्यायला काहीच हरकत नसते. सा एव कला पुरुष धरा, सा एव अस्थि धरा, असं डल्लानांनी म्हटलंय. त्यामुळे अस्थिधारा कलेचं अधिष्ठान पक्वाशयामध्ये सांगितलेलं असल्यानं आपण जर याचा उपयोग प्रॅक्टिसमध्ये केला तर खूप चांगला फायदा त्याचा होतो. बऱ्याचदा काही विद्यार्थी विचारत असतात की कडू रस हा वात प्रकोपक असतो आणि पक्वाशय तर हे वातच स्थान आहे, मग कडू रस आपण जर पक्वाशयात दिला तर त्यामुळे वात प्रकोप होणार नाही का? तर त्याचं उत्तर आपल्या शास्त्रकारांनी खूप सुंदर दिलंय. कारण कडूरस हा आकाश आणि वायू महाभूत प्रधान असतो आणि त्यामुळे आकाश व वायू महाभूत प्राधान्य असणाऱ्या पक्वाशयात जर तो दिला तर त्या ठिकाणी त्या औषधाची कार्य करण्याची क्षमता वाढते आणि म्हणून आपण तिक्तक्षीर बस्ती त्या ठिकाणी द्यावा. त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट प्रॅक्टिसमध्ये मिळत असतात. थोडक्यात संतर्पणोक्त आणि अपतर्पणोक्त चिकित्सा कशी करायची याची एक सक्सेस स्टोरी मी सांगितले. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक ज्युएनाइल आरएची केस बघितली. माझ्याकडे जेव्हा तो मुलगा आला, आयुर्वेदाकडे जेव्हा आला, तेव्हा त्याचं वय होतं 11 आणि जन्मानंतर तो उभा राहतानाच पडायचा आणि तो रडायचा. मग नंतर त्यांना त्याच्या वयाच्या 1.5-2 वर्षाचा असताना डॉक्टरांनी सांगितलं की याला ज्युएनाइल संधिवात आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे आणि त्याचे दोन्ही गुडघे, तो ज्यावेळेस आला त्यावेळेस कम्प्लीट असे मोठे गोळे 2 आणि खाली काडी असलेले पाय, एवढंच त्याचं होतं. अतिशय किरकोळीत, म्हणजे 3.5-4 महिन्यामध्ये तो मुलगा नीट झालाय. त्यानंतर आम्ही विलायतेनेच एक कोल्हारला एक लेक्चर ठेवलेलं होतं, त्यावेळी तो मुलगा त्या ठिकाणी मला
एक 1.25 वर्षानंतर भेटायला आलेला होता. त्याला विचारलं परत त्रास तर म्हणे सर त्यानंतर परत काही त्रास नाही. म्हणजे वयाच्या 1.5 वर्षापासून 11 वर्षापर्यंत जो मुलगा प्रेडनिसोलोनवर होता, मॉडर्न मेडिसिनवर होता, तो फक्त 4.5 महिन्याच्या आयुर्वेदिक चिकित्सेने जो बरा झाला तो आजतागत पूर्ण बरा झालेला आहे. बऱ्याचदा आपण आता वातरक्ताची मी गावठी आर्थरायटिसची केस सांगितली. परवा देखील अमितनी बोलताना त्याचा हेतू आपण उन्हातनं डायरेक्ट एसीतनं डायरेक्ट गाडीत बसतो किंवा उन्हातनं गाडीत एसी मध्ये बसतो आणि त्यामुळे वातरक्त हा एक हेतू त्याने सांगितला आणि बरोबर आहे. प्रॅक्टिसमध्ये हेतू शोधणं हे फार अत्यावश्यक असतं आणि हेतू निदान परिवर्जन होणं आणि मग चिकित्सा देणं हे त्याहून अधिक चांगलं असतं. बऱ्याचदा टीचर्स लोकांमध्ये वातरक्ताचं प्रमाण मी अधिक बघितलंय, कारण तंबाखू खाणे, टोबॅको चिविंगची सगळ्यात जास्त हॅबिट हे टीचर्स लोकांनी मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितले. त्यामुळे तंबाखू खाणारे, अल्कोहोल घेणारे यांना रक्तदृष्टी होऊन वातरक्त हा व्याधी होतोच होतो. तर याची सिंपल ट्रीटमेंट माझी असते. कैश्वर गुगुळ, गोक्षुरादी गुगुळ हे दोन्ही गोळ्या मी 2 वेळा देतो. गोक्षूर शीतवीर्य असल्यानं, क्लेदनाशक असल्यानं शोथज्ञ आहे आणि कैश्वर गुगुळ हा रक्तदृष्टी करणारा, रक्तदृष्टी कमी करणारा कल्प असल्यानं कैश्वर गुगुळ, गोक्षुरादी गुगुळ, चोप चिन्हादी काढा आणि रक्तपित्तज्ञ चिकित्सा त्यामध्ये मी महावात विध्वंस किंवा वातगजांकुश, अनतमूळ हरितकी, यष्टीमधू चोपचिनी, प्रवाशंक, गोदंती हे कॉम्बिनेशन असतं आणि एक्सटर्नल ऍप्लिकेशन साठी प्रसारिणी तेल हे त्यावर अतिशय सुंदर काम करतं आणि आला त्याच दिवशी रक्तमोक्षण नंतर आपण करू असं मी कधी करत नाही. मी नेहमी सांगत असतो प्रत्येकाला, माझं ज्यांनी प्रॅक्टिस बघितलेली असेल, मॅक्स माझी ओपीडी ही आउट ऑफ कोपरगाव, आउट ऑफ डिस्ट्रिक्ट अशीच आहे. त्यामुळे आलेला पेशंट त्याच दिवशी ओपीडी लेवलवर पंचकर्म होतं. स्वप्नील नेहानी बघितले त्यावेळेस ते होते, त्यांना माहिती आहे या सर्व गोष्टी. तर प्रत्येक पेशंट हा त्या शोधनच्या नजरेतनच गेला पाहिजे. बऱ्याचदा बरेचसे वैद्य पहिल्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसात औषधे देतात, नंतरच्या 15 दिवसात त्यात काही बदल करतात आणि मग ज्यावेळेस आपलं बोलणं होतं त्यावेळेस मग आपण जर म्हटलं स्नेहसंवेदन का नाही केलं तर ते सांगतात नाही आम्ही प्लॅनिंग केले, पुढच्या वेळी मी स्नेहसंवेदन करणार आहे. पेशंटला थांबण्यासाठी वेळ नाही. पेशंट आल्यानंतर त्याला एन प्रकारे लगेच लाक्षणिक उपशय हा मिळालाच पाहिजे आणि तो मिळाला तर तो पेशंट रिपीट तुमच्याकडे होतो आणि येताना 2 आणखीन तुमच्याकडे घेऊन यायचा असतो. ज्यावेळी असं होतं त्यावेळी तुम्ही प्रॉपर ट्रॅकवर आहात असा त्याचा अर्थ होतो. ज्यांनी 15 मेला एक ॲपचं जे लेक्चर मी माझं झालं त्यामध्ये मी हे सर्व हाऊ टू सक्सेसफुल प्रॅक्टिस, फंडा ऑफ सक्सेस यामध्ये मी हे सर्व पॉईंट सांगितलेले होते. तर ही चिकित्सा वातरक्तामध्ये अतिशय रामबाण असते आणि सगळ्यात महत्वाचं हरभरा डाळ, तूर डाळ, अल्कोहोल, टोबॅको, दही, पालक, वांग, गवार हे पथ्य त्या ठिकाणी बंद केले तर तो वातरक्ताचा पेशंट सिरम युरिक ऍसिड लेव्हल लगेच आठवड्यामध्ये कमी झालेली दिसून येते. मध्यंतरी गोफिकला मला त्यांच्या सल्लकी एक्सटी साठी ट्रायल्स काही द्यायच्या होत्या, तर आम्ही 30 पेशंटचा डाटा मी त्यांना 6 महिन्यामध्ये दिला होता. त्यामध्ये एक 10-15 दिवसामध्ये युरिक ऍसिड लेवल ज्यांची 7.80 असेल अशांची 3, 3.5, पावणे 4 पर्यंत एक 10 ते 15 दिवसामध्ये कमी झालेली होती. तर इतकं गॅरंटेड वातरक्तामध्ये तुम्ही बोलू शकता. मी त्या लेक्चरमध्ये 15च्या लेक्चरमध्ये स्पेशालिटी प्रॅक्टिस मध्ये देखील बोललो होतो आणि प्रत्येक व्याख्यानामध्ये मी स्पेशालिटी प्रॅक्टिस मध्ये बोलत असतो. तर आपला बेस्ट आयुर्वेदिक रुमॅटॉलॉजिस्ट एक चांगला होऊ शकतो आणि बेस्ट आयुर्वेदिक स्पाइन केअर सेंटर स्वप्नील सध्या तिथे ही जॉईंट स्पाइनची प्रॅक्टिस करतो. तर दी बेस्ट रिझल्ट सर्व प्रकारच्या स्पॉन्डिलोसिस मध्ये आहे. मग लंबर स्पॉन्डिलोसिस असो, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असो, लंबर कॅनल स्टेनोसिस असो, प्रोस्थेसिस असो, हर्निएशन असो, प्रोट्रुजन असो, मल्टिपल डिस्क डिजनरेशन असो, बायलॅटरल नर्व कॉम्प्रेशन असो, काहीही असो, पेशंट हा बरा होतो म्हणजे होतोच. मी 2010 पर्यंत पुसवनमुळे माझी प्रॅक्टिस गायनॅक होती, परंतु 10 नंतर अचानक मी पुसवून बंद केलं आणि मला गायनॅक बंद प्रॅक्टिस कमी होऊन डायरेक्ट स्पाइनची प्रॅक्टिस वाढली. म्हणजे 2010 पर्यंत नवीन हॉस्पिटल 2006 ला झालं. 2006 ते 10 पर्यंत हार्डली 40-50 पेशंट स्पाइनचे ऍडमिट झालेले असतील. त्यामध्ये सगळ्यात पहिली पेशंट 2007 ला सेलूची एक आयुर्वेदिक बीएमएस डॉक्टर आहे, तिच्या सासऱ्यांची केस 68 वर्षाचे ते ऍडमिट झालेले आणि ते एक महिना 1.5 महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे बरे झाले. आणि 10 नंतर जेव्हा पुसवून बंद केलं आणि तेव्हापासून 20 पर्यंत 2900च्या वर ऍडमिट आयपीडीचे स्पॉन्डिलोसिसचे पेशंट झाले. उचलून आणलेले, बैलासारखे ओरडणारे, कुठल्याही वेदना शामक इंजेक्शननी वेदना न थांबणारे पेशंट मी आयुर्वेदानं 5-5 दिवसामध्ये 70 to 80% बरे झालेले बघितले.
तुम्हाला ह्या थापा वाटत असतील, परंतु ज्यांनी बघितलंय त्यांना ही माहिती आहे. आणि 5 दिवसामध्ये पेशंट 70 to 80% बरा होतो म्हणजे होतोच. एक राशींचा मुलगा होता, 28 वर्षाचा तरुण, 6 फूट हाईट, बॉडी बिल्डर. परंतु त्याला 7-8 लोकांनी जेव्हा उचलून आणलं, रुबी हॉस्पिटलला तो ऍडमिट होता. त्यांनी ऑपरेशनची सल्ला दिलेला. परंतु ते शेतकरी ते म्हणे आम्हाला ऑपरेशन नाही करायचं. त्या स्थितीत उचलून राशीनला आले आणि दुसऱ्या दिवशी पत्ता मिळाला आणि लगेच त्याला उचलून कोपरगावला घेऊन आले. इतका शेतकरी मुलगा तो, धडधाकट मुलगा, ट्रॅक्टर चालवायचा. त्यामुळे त्याचे L4, L5 ला सिव्हिअर कॉम्प्रेशन, त्यामुळे बायलॅटरल नर्व्ह कॉम्प्रेशन आणि त्या पेन्समुळे तो इतका ओरडायचा. दवाखान्यात आणल्यानंतर लॅटरल पोझिशनला दोन्ही गुडघे असे फोल्ड करून यू शेपमध्ये फक्त तो झोपायचा. झोपलेला आणि कोणी त्याचा पाय थोडा जरी असं ओढायचा प्रयत्न केला तर तो जोरात ओरडून उठायचा. म्हणजे जेव्हा त्याला ऍडमिट केलं तर 2 दिवस आम्ही लॅटरल पोझिशन मध्येच त्याचं स्नेहसंवेदन करत होतो आणि मग त्याला सुपाईन पोझिशनला आम्हाला 3रा दिवस उजाडला. परंतु 5व्या दिवशी तो सरळ चालत गेला आणि हार्डली त्याने 5.5 का 6 महिने, त्यानंतर 3 महिने आम्ही तिक्तक्षीर बस्ती दिला आणि 5.5-6 महिने औषधं घेतले. 2009 साली तो आलेला. आजही तो आवता हाकतो. बैलांनी नांगरतो आणि बुलेटवर फिरतो. त्याने कित्येकदा पेशंट दुसरे घेऊन आले, त्याला विचारलं, अरे तुला परत त्रास होतो, ज्यावेळी होईल त्यावेळी बघू सर, तुम्ही आहेत. म्हणजे असा पेशंट आयुर्वेदाने इमिजिएट बरा होतो हे त्यातनं अनुभवलं. मल्टिपल डिस्क डिजनरेशन, सर्व्हायकलचे 4 डिस्क गेलेले आहेत, लंबरच्या 5 गेलेल्या आहेत आणि तो पेशंट फक्त 6 दिवसात जर बरा होतो, तर याच्यावर रिसर्च कुठेतरी व्हायला पाहिजे की तो का बरा झाला. येवल्याचे जे आमदार आहेत, नरेंद्र दराडे आणि त्यांचे लहान भाऊ आमदार किशोर दराडे, दोघंही एका घरातले आमदार. त्यांच्या सासूबाई 68 वर्षाच्या, मल्टिपल डिस्क डिजनरेशन, सर्व्हायकलचे 4, लंबरचे 5 आणि त्यामुळे लोअर एक्स्ट्रीमिटीज पॅरालाइज झालेल्या, म्हणजे पॅरेसिस आपण जे म्हणतो. मल्टिपल डायबिटीज, हायपरटेन्शन असल्यामुळे तिथे नाशिकला एका ऑर्थोपेडिशियनकडे ऍडमिट. ज्यामुळे सर्जरी त्यांनी अवॉइड केलेली आणि घरी जाऊन सेवा करा म्हणून तिला घरी जाऊन डिस्चार्ज दिलेला. ते मला एकदा भेटायला आले, बा असं असं होईल का, म्हटलं घेऊन या, बरे होतात. कारण आपला कॉन्फिडन्स जास्त असतो कधी कधी. त्यावेळी म्हटलं डेफिनेटली बरी होईल, घेऊन या. दुसऱ्या दिवशी 10-12 लोक त्यांचे ते सर्व तिला उचलून घेऊन आले. तिला त्रास भयंकर होता, परंतु एक शेतकरी महिला असल्याने तिचा टॉलरन्स चांगला होता आणि तिचा आत्मविश्वास खूप चांगला होता. सर मला फक्त तुम्ही बरं करा, मला परत शेतात जाऊन काम करायचं. त्या आत्मविश्वासावर मी तिला ऍडमिट केलं. परंतु व्हीआयपी असले की व्हीआयपी सिंड्रोम बऱ्याचदा आपल्याला रुटीन प्रॅक्टिस मध्ये त्रास देत असतो, त्यामुळे त्यांचं बरंच डिस्टर्बन्स व्हायचे. दुसऱ्याच दिवशी आमच्या कोपरगावच्या पाण्याने तिला अमेबी डिसेंट्री चालू झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकव्यामुळे कुठलेही उपचार तिला करता आले नाही. 3रा दिवसही आमचा असाच वाया गेला आणि 3ऱ्या दिवशी 5ला संध्याकाळी ती मला म्हटली की भाऊ मी काय बरी होणार नाही, मला तू डिस्चार्ज दे, मी घरी जाते. म्हटलं नाही आजी, आपल्याला शेतात जायचंय, काम करायचंय, तुम्ही नक्की बरे व्हाल, थांबा 5 दिवस. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 4थ्या दिवशी सकाळी आम्ही तिचे स्नेहसंवेदन सर्व केलं. सायंकाळी 5ला तिने मला त्या दिवशी वॉकरवर उभं राहून चालून दाखवलं. म्हणजे दोन्ही लोअर एक्स्ट्रीमिटी तिच्या वर्किंग मध्ये त्याच एका ट्रीटमेंट नंतर आलेल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी आमचं हॉस्पिटलचं एक प्रोटोकॉल आहे, कुठलाही पेशंट आम्ही 5 दिवसाच्या वर ऍडमिट केलेला नाही. धुळ्याचे आपले जळगावचे आमदार सुरेशदादा जैन, त्यांनी तिथले माजी आमदार शरद वाणी यांना पाठवलं होतं. त्यांना इतकं आवडलं की ते 6व्या दिवशी बळच राहायचं म्हणत होते, परंतु त्यांनी इतकं डोकं खाल्लेलं होतं. मी सुरेशदादांना फोन करून त्यावेळेस सांगितलं की हे बरे झालेले, मी पेशंट 6व्या दिवशी ठेवत नाही आणि त्यांना जबरदस्ती मी डिस्चार्ज दिला. तर त्यावेळेस जाताना तेवढंच म्हटले की डॉक्टर तुम्ही मला हुसकावून लावलं. अशा पद्धतीने 5व्या दिवशी पेशंट बराच होतो. ती महिला जेव्हा 5व्या दिवशी सकाळी प्रोसिजर सर्व झाल्यानंतर वॉकरला घेऊन 1 मजला उतरून खाली जाऊन गाडीत जाऊन बसले आणि त्यानंतर 15 दिवसाची औषधं दिल्यानंतर ती आलीच नाही. आता मी म्हटलं मोठ्यांचे मोठे दुखणे असतात, आले नसेल. परंतु एक 4-5 महिन्यानंतर त्याच गावचा एक म्हाताराग्रस्त काठी टेकवत आला आणि तपासल्यानंतर म्हटला की भाऊ मला त्या हेंबाडे आजी सारखं बरं कर. म्हटलं कोण हेंबाडे आजी? म्हणे ती नाही का आमच्या गावची माळवाडीची हेंबाडे आजी, आमदार दराडेंची सासूबाई. हा म्हटलं त्यांचं काय? म्हणे त्यांचे अर्धे लाकडं आम्ही मसनात नेऊन ठेवलेले होते. ती आता रोज मंदिरात येते, रोज शेतात जाते, तसं मला तू बरं कर. मग मला त्यावेळी पटलं अरे ही नीट झालेली आहे. मग मी त्यांना म्हटलं की तिला भेटायचा निरोप द्या आणि बरोबर एक 7-8 दिवसानंतर ती आजी मला भेटायला आली. ज्यावेळी आली ती गाऊनवर होती आणि ज्यावेळेस नवीन आली त्यावेळी ती काष्टी पातळ घालून आली. मी तिला ओळखलंच नाही. आल्यानंतर म्हटलं आजी तुम्ही तर म्हणे, अरे भाऊ ओळखलं नाही का तू? मी हेंबाडे आजी.
म्हटलं तुम्ही आजी आलाच नाही परत. ती म्हणे मी तर बरी झाली, आता तुम्हाला बरं करून टाकलं, मला काहीच त्रास नाही. आजी म्हटलं तुमचे एवढे मणके गेलेले आहेत, आपल्याला पुढे औषध घ्यावं लागेल. ती म्हटली जेव्हा त्रास होईल तेव्हा बघू, मला काही त्रास नाही. आणि तिने येताना 18 आईस्क्रीमचे कप घेऊन आलेली होती ती, आणि सर्व स्टाफला, तिथं असलेल्या पेशंटला तिने ते वाटले आणि फक्त नमस्कार करून गेली. त्या गोष्टीला देखील आता 12-1 वर्ष होत आले. आजपर्यंत त्या म्हातारीला त्यानंतर परत कुठलाही त्रास झालेला नाही. मग अशा पेशंटचा इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च का व्हायला नको, की 6 दिवसामध्ये तिचं एवढं मल्टिपल डिजनरेशन कुठं गेलं, तिचं कॉम्प्रेशन कुठं गेलं आणि ती इतकी पटकन बरी कशी झाली. बऱ्याचदा पेशंट बरा झाल्यानंतर आपण जर म्हटलं की आपण MRI करू, तो पेशंट म्हणतो नाही मला बरं वाटतं नंतर बघू, कारण साहजिक आहे 5-1 हजार खर्च करायला कोणी तयार होत नसतं. परंतु शिर्डी येथील एक वर्षा म्हणून एक मुलगी होती की जी सायनाथ हॉस्पिटलला क्लिनिकल जॉबला होती. तिला असंच लग्न तिचं ठरलेलं जानेवारीमध्ये, आणि ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुवारची ओपीडी करून मी कोपरगावला आलो आणि ती त्या ठिकाणी आली. आल्यानंतर तिची आई म्हटली की सर हिचं लग्न जानेवारी ठरलं आणि लग्नाला नाही म्हणते, तर तुम्ही हिला समजाव. म्हटलं तिला विचारलं, ती म्हणे सर हे बघा मला MRI रिपोर्ट दाखवले, मला 4थ्या-5व्या महिन्यात कॉम्प्रेशन आहे, ही नस इथे दाबलेली आहे आणि माझं कंबर खूप दुखतं, मी जर लग्न केलं तर सासू काही बोलली तर मी सहन करू शकणार नाही, त्यापेक्षा मी लग्नच करणार नाही. अगं म्हटलं हे तर लगेच बरं होईल. ती म्हणे मला हे कॉम्प्रेशन MRI मध्ये नीट झालेलं दिसलं तर मी लग्न करेल. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल. रुटीन प्रमाणे 5 दिवस ती ऍडमिट राहिली, तिचे पेन सगळे गेले. तिला म्हटलं आता लग्न, ती म्हणे नाही सर मला MRI मध्ये तुम्ही दाखवा, मला हे सिम्पटोमॅटिक रिलीफ नको. म्हटलं ठीक आहे बघू नंतरच्या नंतर. 3 महिने तिला मांसरस सिद्ध तिक्तक शिरबस्ते आम्ही देत राहिलो आणि 3 महिन्यानंतर तिला MRI तिथे संस्थांमध्ये असल्यामुळे फ्री होता. एका गुरुवारी मी शिर्डीवरनं आलो, बाहेर सिटी कॅमेऱ्यामध्ये ती वेटिंगला दिसली, हातात कॅमेरा. म्हटलं अरे हातात ते एक्सरे, म्हटले आली घेऊन. आल्यानंतर MRI रिपोर्ट मी बघितले, त्यामध्ये जे कॉम्प्रेशन होते, ती जी बेंड त्या ठिकाणी नर्व बेंड झालेली होती, थिकल सॅक बेंड होती, ती टोटली स्ट्रेट होती. तिला म्हटलं तुझं कॉम्प्रेशन गेलं. ती हो सर मी तेच तुम्हाला दाखवायला आले. म्हणजे एव्हिडन्स त्या ठिकाणी असा होता की 3 महिन्याच्या तिक्तक्षीर बस्तीने, मांसरस बस्तीने त्या ठिकाणचं डिजनरेशन जातं, हे सायंटिफिकली फर्स्ट एव्हिडन्स त्या ठिकाणी मला मिळाला. आणि त्यानंतर मग आम्ही सांगायला लागलो की तुम्ही BMD करा, बोन मॅरो डेन्सिटी करा, तुमचं ऑस्टिओपोरोसिस तिक्तक्षीर बस्तीने, मांसरस बस्तीने जातच. त्यामुळे दी बेस्ट जॉईंट स्पाईनची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. तोच प्रकार एव्हीएन मध्ये, त्याला आपण अवस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो, यामध्ये देखील गॅरंटेड त्या ठिकाणचं डिजनरेशन, फिमर नेकचं जे डिजनरेशन झालेलं असतं ते त्याचं डिजनरेशन थांबतं. आता स्पॉन्डिलोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये देखील मांसरस व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असेल तर मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्ती 3 महिने आम्ही देतो, नसेल तर तिक्तक्षीर बस्ती. तिक्तक्षीर बस्ती देखील एक सुदर्शन चूर्ण, काडेचिराज चूर्ण, गुळवेल चूर्ण यांचं मिक्स केलेलं, 1 कप दूध 1 कप पाणी, त्यात 1 चमचा ते तिक्तक द्रव्य टाकायचं, मंद गॅस रोखून 1 कप दूध शिल्लक ठेवायचं, कोमट झाल्यावर गाळून त्याच्यामध्ये 2 चमचे महातिक्तक घृत किंवा सहचर तेल, बद्धकोष्ठता असेल तर तेल देतो, 2 चमचे टाकून त्याचा बस्ती पेशंटला घरी घ्यायला देत असतो. त्याचं देखील आम्ही आता जेल तयार केलं, तिक्तक्षीर TKB जेल. 1 कप कोमट दुधात जेल 1 चमचा मिक्स करा, 2 चमचे तेल किंवा तूप टाका, बस्ती घरच्या घरी घ्या. तर त्याने त्याच्या जोडीला त्रयोदशांग गुळ, लाक्षाधिक गुळ, पेशंटला ऍसिडिटी नसेल तर आभा गुळ, कफ प्रकृती असेल तर गरज असेल तर सिंहनाथ गुळ आणि बल्लयोग जर दिला आणि 3 महिने जर तिक्तक्षीर बस्ती केला तर 100% पेशंट बरा होतो. आमचा प्रोटोकॉल असतो की 5 दिवस पेशंटने सोमवारी ऍडमिट व्हायचं, सकाळी सस्नेह निरोबस्ती होईल, त्यानंतर स्नेहस्वेदन, त्यानंतर कटी बस्ती, त्यानंतर संध्याकाळी कटिलेपन, त्यानंतर संध्याकाळी परत स्नेहस्वेदन आणि पहिल्या दिवशी सोमवारी एक शिरोधारा. मंगळवारी त्या पेशंटला मसाजमुळे सवय नसते म्हणून थोडासा पेन्स वाढलेले असतात. बुधवारी परत सेम प्रोसिजर. बुधवारी पेशंटने कंपल्सरी हॉस्पिटलच्या पॅसेजमध्ये फिरणे, गुरुवारी शिर्डीला जाऊन नंबरने साईबाबाचं दर्शन घेणे, शुक्रवारी 5व्या दिवशी 2 किलोमीटर गाडीवर कोपरगावच्या खड्डेयुक्त रस्त्यावरनं चक्कर मारणे आणि आल्यानंतर किती वेदना कुठे आहे, कशा प्रकारच्या आहेत बघून त्यानुसार अग्निकर्म आणि रक्तमोक्षण करणे. 80% पेशंट त्या ठिकाणी 5 दिवसात बरा झालेला असतो आणि नंतरच्या 3 महिन्याच्या तिक्तक्षीर बस्तीने आणि त्याचे 5 दिवस त्याला आम्ही रेस्ट देतच नाही. नाहीतर 5 दिवस आराम केला आणि घरी गेल्यानंतर थोडं काम पडलं की दुखणार, असं होत नाही. इथे त्याला त्रास दिलेला असतो, त्यामुळे नंतर त्या कमी त्रासाने त्याला काहीच वाटत नाही आणि तो पूर्णपणे बरा होतो. सेम पॅटर्न एव्हीएन मध्ये देखील आम्ही वापरतो, फक्त त्याच्यामध्ये त्रयोदशांच्या जोडीला लाक्षादी किंवा नागार्जुना रस आणि व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असेल तर मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्ती. सगळ्यात पहिली केस डॉक्टर संजय खर्डे प्राध्यापक आहेत कोल्हापूर कॉलेजला,
1 मिनिट उभे राहिले तरी कळ लागायची. बायलेटरल स्टेज 3 आणि स्टेज 4 असा तो एव्हीएन त्यांना होता. 3 महिने तिक्तक्षीर बस्ती घेतला, मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्ती ही ट्रीटमेंट. आजही कुणाला नंबर पाहिजे असेल तर मी नंबर देतो. कोल्हापूरमध्ये ते ग्रस्त आहेत. सकाळी 8ला घरातनं जातात, रात्री 8:30ला घरी येतात. 12 तासामध्ये 10 तास त्यानंतर मी लेक्चर घेतो, उभा राहतो. पण मला आजपर्यंत कधीही जाणवत नाही की मला इव्हेन होता. तोपर्यंत आम्ही म्हणायचो की डिजनरेशन फक्त थांबतं, पण जे डॅमेज झालंय ते रिकव्हर होणार नाही. परंतु पुण्याचे एक डॉक्टर काशीद म्हणून आहे की ज्यांना बायलॅटरल एव्हीएन होता. 3 महिने सांगितल्याप्रमाणे मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्ती घेतला. वंशन बस्ती त्या ठिकाणी आम्ही पेन साठी करायचो, तो केला. आणि 3 महिन्यानंतर त्यांनी MRI केला, तर त्यामध्ये रिपोर्टमध्ये 70% रिजनरेशन ऑफ फिमर नेक हा रिपोर्ट त्या ठिकाणी आला. म्हणजे डिजनरेशन तर थांबलंच, परंतु रिजनरेशन देखील त्यांच्यामध्ये म्हणजे नवीन बोन फॉर्मेशन देखील त्या ठिकाणी होतं, हे सायंटिफिकली त्या ठिकाणी प्रूव्ह झालं. म्हणजे अस्थिक्षय, मग तो स्पायनल व्हर्टिब्रल असो, फिमर नेकचा असो किंवा नी जॉईंटचा असो, तो या बस्तीने भरतो. नी जॉईंट ऑस्टिओआर्थरायटिसचे पेशंट बरेचदा येतात. अशामध्ये देखील मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्ती किंवा तिक्तक्षीर बस्ती आणि डेली जानू बस्ती पेशंटला घरी करायला आम्ही देत असतो. बऱ्याचदा असं होतं की आपण पेशंट आला, तिथे जानू बस्ती एक केला आणि त्याला रोज या म्हटलं की पेशंटला पॉसिबल नसतं. तो 9चे 9 दिवस 4-5 दिवस येतो, नंतर कंटाळा येतो, कारण खर्च होत असतो, त्याला तो रिझल्ट मिळत नाही. नातेवाईकांना घरी कसा करायचा समजून सांगा. महिनाभर घरी करतील, ज्यावेळी येतील तर त्यावेळेस ते 90% बरे झालेले असतात. येथील कानेगाव शुगर फॅक्टरीला सोमय्या, लीलाबेन सोमय्या म्हणून आहे, करीमसीबाई सोमय्यांची कन्या, जी आज 89 इयर्सची आहे. त्यांचं घाटकोपरला, सायनला खूप मोठे मोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस बायलॅटरल नी जॉईंटचा TKR सांगितलेला, नी जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलेला, परंतु फक्त 15 दिवसाची चिकित्सा कोपरगावला झाली. आज त्या महिलेला जवळजवळ 6 महिने झाले, पण एकदाही ती महिला लंगडली नाही किंवा एकदाही त्या बाईला पेन्स कधी झाले नाही. आजही दर आठवड्याला तिचा फोन येत असतो आणि तुम्ही मुंबईला कधी येणार, मुंबईला कधी येणार म्हणून विचारत असते. मुंबईच्या सांडूच्या कॉन्फरन्सच्या वेळेस गाडी घ्यायला आलेली, तिच्या घरी जेवायला गेलो तर 32 प्रकारचे डिश त्या बाईने मला खाऊ घातले. हे सर्व आपल्याला केव्हा मिळतं, जर आयुर्वेदाचे चमत्कार तुम्ही त्यांना दाखवले तर. म्हणून नी जॉईंट ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर जानू बस्ती, तिक्तक्षीर बस्ती आणि अभ्यंतर अमृता गुगुळ वगैरे लक्षात गुगुळ द्या, पेशंट पटकन बरा होतो. जानू बस्तीच्या जानूलाच जर ACL, त्याला आपण अँटेरियर क्रुशियल लिगामेंट टियर जे म्हणतो आपण, असे पेशंट देखील आजकाल बरेचसे बघायला मिळतात. किंवा मिनिस्कस टियर असतं, बऱ्याचदा ती रिपेअर केल्यानंतर पोस्ट सर्जरी देखील पेशंटला त्रास झालेले काही आमच्याकडे ऍडमिट होऊन गेले. परंतु 1 महिना जर ACL ला तुम्ही घरी जानूबस्ती करायला सांगितलं, अभ्यंतर तिक्तक्षीर बस्ती आणि अभ्यंतर हे औषधं जर दिले तर 100% त्याचा ACL टियर भरून जातो. म्हणजे एक ऑर्थोपेडिक सर्जन नाशिकचे, मला त्यांनी मध्यंतरी एकदा फोन करून तुम्ही काय करता म्हणून विचारलं. म्हटलं का, म्हणजे असे पेशंट मी बघितलेत आणि ते खरोखर बरे झाले, तर आपण जॉईंट व्हेंचर मध्ये यावर काम करायला काय हरकत आहे. म्हटलं काहीच नाही, तुम्ही कसलाही पेशंट आम्ही तुम्हाला बरा करून दाखवतो. म्हणजे ACL चे टियरचे पेशंट देखील त्याने बऱ्यापैकी चांगले नीट होतात. त्याचप्रमाणे आजकाल टेनिस एल्बो याचे देखील पेशंट बघायला मिळतात. सचिन तेंडुलकरला त्यावेळी कुणी आयुर्वेदिक उपचार सांगितले असते तर 6 महिने टेनिस एल्बोमुळे सचिन तेंडुलकर घरी बसून होता. परंतु त्या ठिकाणी लक्षणं जर थ्रॉबिंग असेल तर रक्तमोक्षणने लगेच ते पेन्स कमी होतात. स्नेहस्वेदनंतर अग्निकर्म करा आणि अभ्यंतर कैशोर गुगुळ, त्रयोदशांग गुगुळ जर दिलं तर टेनिस एल्बो 6-6 दिवसामध्ये बरा झालेला मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितला. सोरॅटिक आर्थरायटिस बद्दल परवाच विराजने पंचतिक्त लोह गुगुळचा त्या ठिकाणी उपयोग सांगताना सांगितलं. तर सोरॅटिक आर्थरायटिस मध्ये देखील सोरेसिसला इम्पॉर्टन्स द्यावा लागतं. म्हणजे सोरेसिस बरा जर झाला तर त्याचा आर्थरायटिस त्या ठिकाणी बरा होत असतो. अशा वेळी आपण सोरेसिसला ट्रीट न करता फक्त आर्थरायटिस ट्रीट करत बसलो तर लगेच बरा होत नाही. म्हणून त्या ठिकाणी पंचतिक्त घृत गुगुळ किंवा पंचतिक्त लोह गुगुळ किंवा पंचतिक्त घृत अभ्यंतर, मग नंतर विरेचन आणि मग बाकी स्थानिक स्नेहस्वेदन वगैरे करून तो पेशंट बऱ्यापैकी लवकर बरा झालेला अनेक पेशंट मध्ये मी बघितलंय. तर ते देखील करू शकतो. स्पॉन्डिलायसिस मध्येच एक अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायसिस हे देखील पेशंट, ज्याला मराठीमध्ये बांबू वात म्हणतात, तर असे पेशंट देखील प्रॅक्टिस मध्ये बघायला मिळतात. याच्यामध्ये देखील हा ऑटोइम्युन डिसीज आहे, जेनेटिक डिसीज आहे.
त्याच्यामध्ये देखील आपल्या वैद्यांमध्ये देखील बऱ्याचदा मतमतांतरे आढळून येतात. कोणी संतर्पणत व्याधी म्हणतं, कोणी अपतर्पणत म्हणतं. परंतु मी तो अपतर्पणत ठरवतो. कारण तिक्तक्षीर बस्तीनंतर अँकोलॉजिंगचे पेशंट बऱ्यापैकी बरे झालेले मी बरेच बघितलेत. काही पेशंटला लंघन करून किंवा फक्त पथ्यापथ्य देऊन आणि मग बस्ती चिकित्सा केली तर त्यामध्ये देखील चांगला फायदा होतो आणि पेशंट चॅलेंजवर पेनलेस झालेले मी बघितलेत. त्याचप्रकारे एक फ्रोजन शोल्डर हा एक प्रकार आजकाल प्रॅक्टिसमध्ये बऱ्याचदा बघायला मिळतो. याच्यामध्ये देखील कोणी त्याला अवबाहुक म्हणतं, कोणी अंशशूल म्हणतं आणि मॉडर्न मध्ये फ्रोजन शोल्डर म्हटलं जातं. डायबिटिक पेशंट मध्ये बऱ्याचदा ते दिसतं. त्या ठिकाणची अवस्था बघून जर ट्रीटमेंट केली तर पेशंट पटकन बरा होतो. बऱ्याचदा पेशंटला तुम्ही स्नेहस्वेदन आणि अंशबस्ती जर केला आणि त्यानंतर वेदना जर थ्रॉबिंग असेल, पल्सेटेल असेल तर रक्तमोक्षण क्युबायटल मधनं केलं तर 70-80% पेशंटचे पेन्स त्याच दिवशी गायब झालेले असतात. आणि पेशंटला दूरचा असेल घरी अंशबस्ती कसा करायचा दाखवून देतो, घरी करतो. बऱ्याचदा त्या ठिकाणची क्लॅव्हिक्युलर मसल असेल किंवा ट्रॅपेजियसचे मसल असेल, सुप्रा स्कॅप्युलर असेल किंवा शोल्डरचे डेल्टॉइडच्या ठिकाणची कुठे मसल इंजुरी असेल, टियर असेल तर त्या जाणूबस्तीने हिल झालेले पेशंट मी बघितलेत. त्यामुळे अंशबस्तीने हिल झालेले बघितले. तर अंशबस्ती पेशंटला घरी द्या. त्रयोदशांग गुगुळचं खूप चांगलं काम त्या ठिकाणी आहे. रक्तदृष्टीजन्य जर वेदना असेल तर त्या कैशोर गुगुळीने देखील बऱ्यापैकी बऱ्या होतात. तेव्हा फ्रोजन शोल्डर देखील आयुर्वेदानं अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रीट करू शकतात. बऱ्याचदा एक मॅन्डिब्युलर जॉईंट पेन्स मध्यंतरी मी एकदा बघितले. म्हणजे काही काहींना ते हॅबिच्युअल असतं मॅन्डिबल डिस्लोकेशन आणि त्या ठिकाणी मग पेन्स तयार होतात किंवा काही काहींना कडक खाल्लं तरी वेदना होतात, थोडं चावलं तरी वेदना होतात. तर स्थानिक स्नेहस्वेदना आम्ही त्या ठिकाणी तर्पणला, आपण नेत्र तर्पणला जो पात्र वापरतो तो आम्ही त्या ठिकाणी मॅन्डिबल जॉईंटच्या ठिकाणी ठेवून त्याला त्या ठिकाणी मॅन्डिबुलर बस्ती असं करून ट्रीट केलं. 2-3 बस्तीनंतर त्याला पूर्णतः रिलीफ मिळून गेला. परत त्यानंतर दुखलं नाही. एक दिवस थोडंसं दुखलं, त्या ठिकाणी थोडंसं अग्निकर्म केलं, लगेच त्याला बरं वाटलं. बऱ्याचदा नी जॉईंटच्या ठिकाणी आपण एक्सरे जर केला तर त्यामध्ये इफ्युजन डायग्नोस होतं. म्हणजे थोडक्यात इफ्युजन आहे म्हणजे इन्फ्लामेशन आहे. मग त्या ठिकाणी देखील रक्तमोक्षण जर तुम्ही केलं तर रक्तमोक्षणने त्या ठिकाणी लगेच फायदा झालेला दिसून येतं. अजय देवगणच्या आईला तोच प्रॉब्लेम होता आणि रक्तमोक्षणने ती त्यावेळेस लगेच बरी झाली होती. सेम क्रोस्टुर्क शीर्ष प्रॅक्टिसमध्ये मी एक 4-5 केसेस फक्त बघितल्या. टिपिकल बुक पिक्चर जसं असतं तसं ते क्रोस्टुर्क शीर्षचा तो पेशंट होता. लक्षणं रक्तदृष्टीजन्य होते. सेम फॉर्म्युला वात रक्ताचा जो होता, गोक्षरादी गुगुळ, कैशोर गुगुळ, चोप चिन्ह काळा, तो पेशंट त्याची इन्शुरन्स होता, 5 दिवस ऍडमिट होता. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पेशंटचे पेन्स गेले आणि त्यानंतर 5व्या दिवशी तर तो 100% ओके झाला आणि त्यानंतर आजपर्यंत परत त्या पेशंटला तो त्रास कधी झाला नाही. स्पायनल इंजुरी हे देखील वातव्याधीमध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागेल. बऱ्याचदा पेशंटला स्पायनल इंजुरी, ऍक्सिडेंटल सर्वायकल किंवा लंबर लॅमिना फ्रॅक्चर होतो किंवा व्हर्टिब्रा फ्रॅक्चर होतो आणि स्पायनल इंजुरी झाल्यामुळे लंबरला असेल तर लोअर एक्स्ट्रीमिटी पॅरालाइज होतं, सर्वायकलला असेल तर क्वाड्रिप्लेजिया डेव्हलप होतो. तर अशा पेशंटमध्ये थोडासा पेशंट जर धरला तर त्याचं त्यांनी करण्या इतपत पेशंट नीट होत असलेले मी बघितलंय. शिर्डीमध्ये मला आठवतं एक 7-8 वर्षापूर्वी एक मुलगा 12-13 वर्षाचा, त्याचे आई वडील त्याला घेऊन आलेले, उचलून आणलेला त्याला. त्यांच्या घरी दरोडा पडला आणि त्या दरोड्यामध्ये चोरांनी मारला आणि त्यानंतर त्याचे दोन्ही पाय गेलेले. लघवीवर कंट्रोल नाही, संडासवर कंट्रोल नाही, म्हणजे युरिन स्टूल इनकॉन्टिनन्स दोन्ही त्याला होतं. आणि त्या बाबांना जेव्हा म्हटलं की बाबा याला आपल्याला काही ट्रीटमेंट करावी लागेल, बस्ती, कटी बस्ती वगैरे, आणि शिर्डीला ओपीडीला ती सोय नव्हती. तिथे म्हटलं कोपरगावला आपण ते करूयात. तो पेशंट लगेच म्हटलं डॉक्टर याच्यासाठी माझी जेवढी जमीन होती ती सर्व मी विकली आणि मी भिकेला लागलेलो, माझ्याजवळ पैसे नाही. म्हटलं तुम्ही या, मी फुकट तुमची ट्रीटमेंट करेन. 5 दिवस तो मुलगा ऍडमिट होता. 5 दिवसाच्या ह्याच प्रोटोकॉल जो मी तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा सांगितला. 4थ्या दिवशी एका विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता. आम्ही केक कटिंग एकदम मागच्या रूम मध्ये करत होतो. तर हा मुलगा त्या भिंतीला धरून धरून तिथपर्यंत पोहोचला 4थ्या दिवशी, की जो मुलगा पाय देखील हलवत नव्हता, पाय म्हणजे हलवणं किंवा उचलणं शक्य नव्हतं. तो 4थ्या दिवशी त्या ठिकाणी चालत आलेला होता आणि नंतर तो एक 1.5-2 महिन्यामध्ये पूर्ण बरा झाला. सेम केस कोळपेवाडीला तुम्ही ऐकलं असेल की 7-8 महिन्यापूर्वी एका ज्वेलरच्या दुकानावर संध्याकाळी 6 वाजता दरोडा पडला होता आणि गन शॉट फायरिंग मध्ये त्यांचा एक भाऊ जागेवर गेलेला आणि दुसरा जो होता, जो आता सध्या माझ्याकडे पेशंट म्हणून येतोय,
त्याला एक गोळी मागून व्हर्टिब्रा मधनं घुसलेली आणि स्पायनल इंजुरी करून पुढून निघालेली, आणि दुसरी इलियाक क्रेस्ट मध्ये, कमरेला इलियाक क्रेस्ट मध्ये घुसलेली. आजही ती गोळी इलियाक क्रेस्टची तशीच आहे, ती काढता आली नाही. वरती त्यांचं ते हिल झालं आणि त्याचं लोअर एक्स्ट्रीमिटीज गेलेलं आहे. युरिन स्टूल इनकॉन्टिनन्स आहे, सेन्सेशन पाहायला नाही, आणि संडासही तो बोटाने रोज काढतो, युरिनलाही कॅथेटरायझेशन करतो. पण आता जवळजवळ 5 महिने झाले स्वतः विदाऊट स्टिक, वॉकरने काही नाही चालत येतो, सर्व पायाचे सेन्सेशन सर्व आले, लघवी लागलेली त्याला समजते, जोर दिला तर त्याला एक 10-15 ml होते, पण नंतर मग कॅथेटर टाकून काढावी लागते. संडास लागलेली कळते, थोडीशी होते पण नंतर बाकीची अडकलेली त्रिकोलीत त्याला काढावं लागतात. इतकी इम्प्रूव्हमेंट त्याची फक्त 4 महिन्यामध्ये झाली. जोडीला आता आम्ही थोडीशी फिजिओथेरपी देखील त्याची चालू केली, आणि त्यामुळे देखील त्याच्यामध्ये आणखीन ड्रास्टिक चेंजेस दिसायला लागलेत. पॉट स्पाईन एक बऱ्याचदा आपल्याला प्रॅक्टिसमध्ये दिसतो, त्याच्यामध्ये देखील लाक्षादी, गुगुळ, त्रिभुवन कीर्ती, सुवर्णमालिनी, वसंत असे जर आपण, तो एक हाडांचा टीबीच समजला जातो, तर ती ट्रीटमेंट केली तर त्यामध्ये देखील चांगले फायदे तुम्हाला दिसून येतात. त्याचप्रमाणे छोट्या मुलांमध्ये ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा देखील एक वातव्याधी, ज्यामध्ये मांसशोष आपण म्हणू शकतो, तर त्यामध्ये देखील मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्तीने पेशंट आहे त्या स्टेजमध्ये राहण्याचं काम डेफिनेटली होतं. मी काही ट्रायलच्या केसेस अशा झाल्या की एकाला बस्ती दिला, एकाला बस्ती दिला नाही. ज्याला बस्ती आहे तो पेशंट आजही व्यवस्थित चालतो, ज्याला बस्ती नव्हता तो बेड रिडन झालाय. म्हणजे त्या ठिकाणी बस्ती किती काम करतं हे त्यावरनं प्रूव्ह होतं. म्हणून मांसरस सिद्ध तिक्तक्षीर बस्ती जर मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये दिला, तैलद्रोणी शक्य असेल तर तैलद्रोणी, स्नेहस्वेदन आणि मांस बल्य चिकित्सा हवी. फक्त वजन त्याचं वाढणार नाही, परंतु बल वाढलं पाहिजे, अशी चिकित्सा जर केली तर पेशंट व्यवस्थितपणे बरा राहू शकतो. आजकाल कार्पेल टनेल सिंड्रोम हे देखील प्रॅक्टिसमध्ये बऱ्याचदा आपल्याला दिसतं. म्हणजे आपले हाताचे जे कार्पल बोन असतात त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन आल्यामुळे नर्व पेन सुरू होतात. बऱ्याचदा पेन्स हे थ्रॉबिंग असतात, मग ते रक्तमोक्षणी किंवा प्रच्छन्न कर्मने जातात आणि स्थानिक स्नेहस्वेदनाने जातात. एक व्हेटरनरी डॉक्टर होता की त्याला जसं एव्हियन आपल्याला इकडे सांगितलंय हिप जॉईंटला, फिमर नेकला, सेम त्याला कार्पल बोनला इव्हेंट डिटेक्ट केलेलं होतं, आणि त्यांनी सांगितलं होतं की याला ऑपरेटच करावं लागेल. परंतु त्याला त्या ठिकाणी मी एक सहचर तेल गरम, सहन होईल एवढं गरम करून त्यात त्या बाईला रोज त्यांच्या मिसेसला हात बुडून ठेवायला सांगत होतो, आणि अभ्यंतर सर्व अस्थि विकृतीची, अस्थिक्षयाची औषधं दिली. थोडेसे सिम्पटॅमेटिक अवस्थेनुसार पेन किलर काय असावेत, कैशोर गुगुळ किंवा त्रयोदशांग गुगुळ हे त्या ठिकाणी देत गेलो, आणि ते 6 महिन्यानंतर जेव्हा सेकंड MRI केला तर त्यामध्ये टोटल बोन रिकवर झालेले होते. म्हणजे कार्पेल टनेल सिंड्रोम असो किंवा हा अशा प्रकारची एव्हियन असो, हा देखील 100% आयुर्वेदाने बरा होऊ शकतो. असे एव्हिडन्स बरेचसे आपण बघतोय, बरेचसे आमच्याकडे आहेत, आणि हे देखील आपण इथून पुढे प्रत्येक वैद्यानं ठेवावं. कारण आताचा जो कोविडचा पिरियड आहे, आयुर्वेदाची जी हेळसांड आजही होते, आजच्या दिवसापर्यंतही होते, त्याचं कारण केवळ मॉडर्न शास्त्र किंवा राज्यकर्ते हे आपल्यावर एव्हिडन्स नाही, एव्हिडन्स दाखवा, तुम्ही कोविड कधी बरा केला याचा एव्हिडन्स द्या, आणि त्या जोरावर ते आपल्याला गप्प करताय. परंतु प्रत्येक वैद्यानं असे शेकडो एव्हिडन्स त्यांच्या तोंडावर जर फेकले इथून पुढे, तर आपल्याला, मला नाही वाटत कधी कुणी आयुर्वेदाला रोखू शकेल. तर अशा प्रकारचे आजार किंवा अशा प्रकारचे वातदुष्टी याने डेफिनेटली कमी होते. पॅरालिसिस मध्ये देखील अतिशय सुंदर रिझल्ट, म्हणजे मी रुबी हॉस्पिटल, KM हॉस्पिटल मधनं उचलून आणलेले पेशंट 5व्या दिवशी स्वतःच्या पायानं घरी चालत जाताना बघितलेत. आता गेल्या एवढ्या 3-4 वर्षामध्ये पाण्याच्या प्रॉब्लेममुळे आम्ही IPD पॅरालिसिसची बंद केली, परंतु दी बेस्ट रिझल्ट म्हणजे पेशंट हाच प्रोटोकॉल ठेवला तर 5व्या दिवशी चालायलाच लागतो, चालतच जातो. इतके सुंदर रिझल्ट त्याचे मिळतात. आता यामध्ये आपले मित्र वैद्य अनिल दुबे काम करतायत, चॅरिटी करतायत त्यामध्ये. त्यामुळे मी बरंचसं काम, आता पॅरालिसिसचे पेशंट आले की मी त्याच्याकडे रेफर करतो, कारण हा ट्रेंड देखील आपल्यामध्ये आता येणं आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या MBBS डॉक्टरला बघा, दात दुखला तो डेंटिस्टकडे पाठवेल, कंबर दुखला ऑर्थोपेडिककडे पाठवेल, तो म्हणत नाही मला येतं, तो त्या ठिकाणी देत नाही बसत. तेव्हा आपल्याकडे स्पेशालिटी जर तयार झाली आणि असे पेशंट त्या ठिकाणी, आता सतीश पाईल्स फिस्टुला करतो, मी कधीही पाईल्स फिशरचा पेशंट आला, फिशर मी ट्रीट करतो, पाईलचा असेल, फिस्टुलाचा असेल, मी कधीच डोकं लावत नाही. मी सरळ लगेच सतीशकडे जा, शरद ठुबेकडे जा, श्रीरामपूरला आता कबड्डी पण आहे, असे ज्यांचे जिथे जायचं तिथे नाव सांगायची, तुम्ही तिथे जा, मी तिथे डोकं लावत नाही. आणि असं जर प्रत्येकाने केलं तर प्रत्येकाला त्याचे रिटर्न्स मिळत जातील, आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत,
असं जसं म्हटलंय त्याप्रमाणे त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे एक मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा लोअर मोटोर न्यूरॉन डिसीज, LMD ज्याला आपण म्हणतो, हे देखील पेशंट आहे. यामध्ये देखील ऑटोइम्युन डिसीज मध्येच EMS मल्टिपल स्क्लेरोसिस मोडला जातो, डिमायलिनेशन त्या ठिकाणी होतं. तर त्या ठिकाणी देखील मांसरस तक्षीर बसती, लोकल कटी बसती किंवा काय ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जर ट्रीटमेंट केली तर एक लॉंग टर्म मध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते, पण त्याच्यामध्ये डेफिनेटली ब्रेक लागण्याचं काम होतं. इमिजिएट पेशंट बरा होईल चालेल असं होत नाही, परंतु पुढचं डिटोरेशन थांबतं. त्यामुळे गॅरंटी देताना पेशंटला डिटोरेशन आपण पहिलं थांबू आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये रिकव्हरीचे चान्सेस किती येते बघूयात हे सांगा आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट करत जा, पेशंटला घरी देत जा. डेफिनेटली त्यामध्ये चांगले आउटपुट दिसायला लागतात. आता गुगुळ, बरेचसे गुगुळ आपल्याला माहिती आहे, तर त्यात कोणता गुगुळ केव्हा वापरायचा आणि त्याच्यामध्ये देखील 2 ग्रुप आपल्याला करता येतील. एक संतर्पणोक्त, अपतर्पणोक्त. तर संतर्पणोक्त जेवढे वातव्याधी आहेत त्यामध्ये योगराज गुगुळ, महायोगराज गुगुळ, सिंहनाथ गुगुळ, आभा गुगुळ, त्रिफळा गुगुळ, मेदोहर गुगुळ, कांचनार गुगुळ, सप्तविशंती गुगुळ किंवा कुकुटनखी गुगुळ, हे गुगुळ आपण संतर्पणोक्त मध्ये वापरू शकतो. म्हणजे स्पेशली आमवात वगैरे जसे असेल किंवा आमाचं संबंधित होतं तिथे. अपतर्पणोक्त म्हणजे धातुक्षयजन्य त्या ठिकाणी वात असतो, त्या ठिकाणी आपल्याला अमृता गुगुळ, कैशव गुगुळ, गोक्षरादी गुगुळ, पंचतिक्त घृत गुगुळ किंवा पंचतिक्त लोह घृत गुगुळ, लाक्षादी गुगुळ, हे गुगुळ आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. बऱ्याचदा रक्तदुष्टीजन्य संधिवात जर असेल तर अशा ठिकाणी कैशोर गुगुळ असेल किंवा पंचतिक्त असेल किंवा स्वयंभू गुगुळ असेल किंवा गोक्षुरादी गुगुळ हे तुम्ही वापरू शकता. किंवा स्पाईनचं लंबर स्पॉन्डिलोसिस आहे आणि जर तो कफ प्रकृतीचा असेल तर त्यामध्ये सिंहनाथ गुगुळ त्रयोदशांग बरोबर दिलं किंवा आभा गुगुळ सिंहनाथ गुगुळ बरोबर दिलं तर त्याने खूप चांगले फायदे मिळतात. गोक्षुरादी गुगुळचा देखील स्पायनल मध्ये म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम मध्ये खूप चांगले रिझल्ट प्रॅक्टिस मध्ये बघायला मिळतात. आणि या सगळ्यांच्या नंतर सगळ्यात महत्वाचं, काल जो भावना मॅडम आणि फरहान मॅडमने जे सांगितले की पथ्यपथ्य खूप महत्वाचं वातव्याधीमध्ये असतं. बऱ्याचदा पेशंट बघा, आता एवढ्या 8, 10, 15 दिवसामध्ये बरेचसे आमवाताचे पेशंट तुमच्याकडे त्रास वाढला म्हणून आले असेल. केवळ त्याचं कारण लॉकडाऊनमुळे पथ्य मोडलं आणि बाहेर ढगाळ वातावरण, क्लाउडी क्लायमेट आलं तर अस्थमावाला आणि वातावाला झोपेतनं जागा होतो. हे लगेच तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ढगाळ वातावरणामुळे त्रास झाला, ऍग्रेवेशन झालं. इव्हन तो सांधेवात हा पौर्णिमेच्या दिवशी देखील लक्षण वृत्ती झालेली काही पेशंट मध्ये दिसते. आणि पथ्य इतकं महत्वाचं असतं की पेशंटने त्रास झाला की इमिजिएट काय खाल्लं पहिले विचारता, तुम्हाला लगेच त्याचं उत्तर मिळेल. तूर डाळ खाल्ली त्रास होणार, हरभरा डाळ खाल्ली त्रास होणार, वांग गवार खाल्ली त्रास होणार, लंबर स्पॉन्डिलोसिस आले पेशंट मध्येच फोन येतो, सर काल खूप कंबर दुखलं, लगेच तिकडनं सांगा ना, काल कशाला एवढा वेळ वाकलात, कशाला गाडीवरनं प्रवास केला, की कशाला मांडी घालून जास्त वेळ बसला, की लय तो पेशंट होता, अरे हा ते चुकत झाली. म्हणजे तुम्हाला पुढे उत्तर द्यायची गरजच पडत नाही. तर इतकं गॅरंटी म्हणजे आपल्याकडे इतके अस्त्र आपल्या शास्त्रकारांनी सांगितले, ते पथ्यपथ्य तर दी बेस्ट अस्त्र आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला त्यातनं देता येऊ शकतं. तर पथ्यपथ्याचं देखील महत्व खूप यामध्ये असतं आणि मला वाटतं बरेचसे यामध्ये वातव्याधीमध्ये बरंचसं कव्हर झालंय. वाताचा विरोधी दोष कफ असतो, म्हणून वाताला जर ट्रीटमेंट तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही कफ प्रकृतीप्रमाणे वागायला हवं. म्हणजे कफ संयम किंवा सबुरी हा गुण हा कफ प्रकृती व्यक्तींचा असतो. म्हणून वात प्रकृतीला तुम्ही कफ प्रकृती होऊन जर ट्रीट केलं तर डेफिनेटली त्यामध्ये फायदा होतो. आणि परत प्रत्येक पेशंट हा शोधन कर्माच्या व्ह्यू मधनं तुमचा गेला पाहिजे. मी मागेही तुम्हाला सांगितलं की आलेल्या पेशंटला लगेच तिथे काय कर्म पाहिजे, आमवात असेल लगेच विषगर्भ स्नेहन स्वेदन करा, वालुका पोटली स्वेदन करा, लंबर स्पॉन्डिलोसिस लगेच तिथे कटिबस्ती करा, स्नेहन स्वेदन करा, शिवलाय जानुबस्ती करा. दूरचा आहे त्याला घरी करता येईल की विचारायला लगेच एक भांड किंवा डब्यात खाली डायमीटर खालून कट कर वर ठेव, गव्हाच्या पिठाने लेपवून घे, सहचर तेल लिहून दे, घरी करत बस सांगा. अशा प्रकारे जर केलं तर पेशंटला लगेच फायदा होतो आणि पेशंट बरोबर तुमच्याकडे परत लगेच येतो. नंतर मी प्लॅनिंग करतो 15 दिवस शमन औषधे, नंतर मग पावसाळ्यात आपण बस्तीची प्लॅनिंग करू, असं प्लॅनिंग करून थांबायला पेशंटकडे वेळ नाही. इन्स्टंटचा जमाना आहे.
चट की पट निकाल, चमत्कारालाच नमस्कार होतो, हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. कधीही काही प्रॉब्लेम वाटला, कधीही फोन करा, आम्ही सांगायला तयार आहोत. आणि एकच आमचा उद्देश आहे की आयुर्वेद हे विश्वस्तरावर गेलं पाहिजे आणि नेहमी स्वार्थ कधी बघायचा नाही. माझा पेशंट तिकडे गेला, माझा पेशंट तुटला. तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला 100% मिळणार आहे. मी कित्येक पेशंट असे बघितले की मी नव्हतो, दुसऱ्याकडे गेला आणि 4 दिवसांनी परत तो आला. का तो माझ्या नशिबात होता. म्हणून कुणाचं नशीब कोणी म्हणजे हिरावून घेऊ शकत नसतं. त्यामुळे कुठलीही कॉम्पिटिशन, कुठलीही रायव्हलशिप न करता आयुर्वेदाच्या साठी जर आपण काम केलं तर डेफिनेटली चांगल्या उद्देशाने काम केलेलं हे फलश्रुत होतं. त्यातनं नक्कीच आउटपुट चांगला मिळतो आणि तो डेफिनेटली आपण सर्व तुम्ही त्याच विचाराचे आहात म्हणून इतक्या दिवसापासून तुमचं इतकं छान असोसिएशन इतक्या चांगल्या प्रकारे काम करतंय. त्यामुळे अधिक न बोलता मी माझ्या वाणीला विराम देतो आणि मला या ठिकाणी इतकं व्यवस्थितपणे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी श्रीरामपूर आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशन स्पेशली सतीश आणि अमित आणि सर्व स्टाफ सर्व सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आयुर्वेद. धन्यवाद सर. तुमचं बोलणं अजूनही ऐकतच राहावं असं माझ्या सहित सगळ्यांना वाटतंय.